ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला, जो अतिशय विश्वासू अशा प्रकारचा देव आहे. अतिशय विश्वासू. कधी कधी लोक तुमची संगत सोबत सोडतील, कदाचित ते दुःखी कष्टी होऊन तुमचा त्याग करतील, परंतु प्रभू आम्हाला कधी सोडत नाही. आणि येशूची सगळ्यात उत्तम क्वालिटी काय माहिती का? आम्ही पापी असताना तो नीतिमान असून सुद्धा आमच्यासाठी मारला गेला. आमच्यामध्ये पाप आहे, आमच्यामध्ये दोष आहे, कमीपण आहे, उणेपण आहे. आणि ते उणेपण, ते दोष, ती कमतरता, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही आहे तसं जगत असतो ना. आम्हाला त्याची कधी खंत वाटत ना, आम्हाला त्याच्याबद्दल कधी पश्चाताप होत. परंतु बायबल सांगतं, गेली 2022 वर्ष तो पित्याच्या उजवीकडे बसून रदबदली करत आहे, मध्यस्थी करत आहे. कशासाठी? तर आमचं तारण व्हावं आणि आम्हाला स्वर्ग राज्य मिळावं. देवाच्या मनामध्ये जर आलं ना, तर आमचं जीवन एका क्षणामध्ये तो नष्ट करेल. परंतु प्रभू चिन्ह चमत्काराच्या द्वारे, सांत्वनाच्या द्वारे आमची भेट घेतो, आमच्या जीवनाची बांधणी करतो, पुनरुज्जीवन करतो आणि पुन्हा एकदा आम्हाला देवाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. कित्येक वेळा आम्ही संकटामध्ये, धोक्यामध्ये, अडचणीमध्ये, आजारपणात, व्याधिविकारामध्ये सापडतो. आणि त्या व्याधिविकाराचं, त्या आजारपणाचं कारण जे अडोबाच्या पुस्तकामध्ये लिहिलं की हे सगळे विकार तुझ्यामध्ये मी पाठवेल. मग आम्हाला कळतं की आम्ही चुकलो आणि चुकीचं शासन म्हणून देवानं आमच्याकडे विकार पाठवले, हे व्याधी पाठवले. तरी सुद्धा प्रार्थनेच्या द्वारे लोकांमधले ते विकार, व्याधी निघून जातात. मग आम्ही चांगले आहोत किंवा आमच्या प्रार्थना फळाला येतात म्हणून देव नाही करत. तो जगण्याची अजून एक संधी देत असतो. आणखीन एकदा देवाच्या जवळ जावं, त्याला अनुभवावं आणि त्याच्यावरती आम्ही प्रेम करावं. लक्षात घ्या, आत्मिक जीवन जगताना आमच्या बुद्धीनं नाही जगायचं. कधी कधी बुद्धीनं आम्ही जीवन जगतो. मला वाटलं चर्चला जाईल, मला नाही वाटलं मी नाही जाणार, मला वाटलं त्यावेळेस येईल, मला वाटलं त्यावेळेस मी जाईल, मला वाटलं त्या चर्चला जाईल, मला वाटलं या चर्चला जाईल. हे तुमच्या बुद्धीचं चाललेलं युद्ध आहे प्रियानो. लोकांना बदलायचं नसतं, त्यामुळं जागा बदलतील, देश बदलतील, गाव बदलतील, चर्च बदलतील, पण जो व्यक्ती स्वतःला बदलतो त्याची पृथ्वी तलावरची जागा बदलते आणि स्वर्गामध्ये त्याला जागा मिळते. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती. हे आमचं आंतरिक युद्ध जे आहे ना, हे भावनिक युद्ध. आणि हा सैतान तुम्हाला इमोशनल करत असतो. त्याचं काम काय माहिती का? अहोरात्र, रात्रंदिवस एकच गोष्ट, तो तुम्हाला इमोशन मध्ये, म्हणजे भावनेमध्ये अडकून ठेवतो. आणि जो व्यक्ती भावनेमध्ये अडकतो ना, तो व्यक्ती आपोआप देवापासून दूर जातो. पण जितके संतगण पवित्र शास्त्रामध्ये होऊन गेले ना, हे लोक भावनेमध्ये नाही अडकले, ते आत्म्यामध्ये बलवान झाले. आत्म्यामध्ये बलवान हो बरं का. मला काय वाटतं, मी डिस्टर्ब आहे, मी अमक आहे, मी तमक आहे. तुम्ही आत्मिक नाहीच आहे. तुम्ही कसं डिस्टर्ब होऊ शकता? काय गाडी का स्पीड ब्रेकर आला, स्पीड कमी झाला? नाही. आत्मिक जीवन गरुडासारखं उडणारं जीवन आहे. गरुडासारखं उडणार. आम्हाला माहिती की आम्ही सगळेजण डिसेंबरच्या महिन्यामध्ये आहोत. आणि आज डिसेंबरच्या महिन्यामध्ये जसं सूरजने सांगितलं की आता डोक्यामध्ये सुरू झालेले नाताळ, 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 नाताळ. आणि नाताळ इतका जोरात असतो लोकांचा ना. आता रविवारीच घर साफ करायला, रविवारीच घर काढतात साफ करायला. का तर इशू येणार आहे ना. मग रविवारी घर साफ, रविवारी स्वच्छता घराची. काही लोक घर स्वच्छतेसाठी चर्चला येत नाहीत, घरी जाऊन बसतात. कशासाठी? इशू. अरे तिथं कुठे इशू आहे? इशू तर त्याच्या मंदिरामध्ये आहे. ते दावीद म्हणतो, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, त्यास माझ्या मनाला मोठा
आणि येशूच्या जन्मासंबंधानं काय म्हटलं माहिती का, साऱ्या जगाला होणारा मोठा आनंद. मग कोणता आनंद आहे? दावीद म्हणतो त्याच्या घरामध्ये असणारा आनंद हा मोठा आनंद आहे. घरात बसून मी म्हटलं नाही, मी गुडघे टेकून प्रार्थना केली, मी पालथा पडलो, मी उपवास धरला, आमक केलं तमक केलं, मी चर्चला गेलो नाही, ती तुमची प्रार्थनाच होऊ शकत नाही. कोण सांगितलं तुम्ही घरात बसून तुम्हाला प्रार्थना करायला? मग चर्च कशाला बांधलेलं असतं? मग कशाला लोक एकत्र येतात? कशाला उपासनेसाठी एकत्र जमतात? जस्ट तुम्ही उपासनेसाठी एकत्र जमता, तुमच्या जमण्याचा उद्देश काय असतो? माझ्या नावानं दोघं किंवा तिघं. जस्ट तुम्ही देवाच्या मंदिरात येता, त्याच्या नावानं मंदिरामध्ये येता आणि मग तिथं उपासना करता. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर जगामध्ये काय असेल तर परमेश्वराचं भवन. सगळ्यात मोठं बरं का. आणि लक्षात घ्या, मी परवा कुणाशी तरी बोलताना म्हटलं की मी चर्च याविषयी इतका सेन्सिटिव्ह आहे ना, ज्या चर्च बांधायचं किंवा चर्च त्याचं बांधकाम करायचं किंवा चर्च साठी काहीतरी करायचं, त्यास मी सगळ्यात जास्त इमोशनल असतो. माझ्या भावना जाग्या होतात तिथं. मग माझ्या डोक्यामध्ये दुसरं काही नसतं. हे परमेश्वराचं भवन. ते म्हटले असं का? म्हटलं त्याचं कारण आहे. दाविदाकडे पैसा होता, सगळं काही होतं, सगळी तरतूद केली, खेळे आणून ठेवले, वाशे आणून ठेवले, पितळ आणलं, लोखंड आणलं, सगळं तरतूद करून ठेवलं आणि त्याने ठरवलं की आता मंदिर बांधायचं. तेवढ्यात प्रभू म्हटला तू नाही मंदिर बांधायचं. आणि दाविदा संबंधानं असं म्हटलं, तो माझ्या हृदयासारखा आहे. असं असताना सुद्धा देव त्याला म्हणतो तू मंदिर बांधायचं नाही. मग एवढा मोठा देवाच्या अंतःकरणातला व्यक्ती, त्याला प्रभू म्हणतो तू माझ्या मंदिराला हात लावायचं नाही. आणि प्रभू जर मला मंदिरासाठी वापरून घेत आहे तर याच्यासारखी अद्भुत गोष्ट जगात दुसरी कोणती नाही. म्हणून मी मंदिराविषयी सेन्सिटिव्ह आहे, अतिशय भावुक आहे. चर्च म्हणलं की माझ्या सगळ्या भावना, त्याचं पावित्र्य, त्याची शुद्धता, त्याची आराधना, देवाचं वचन गाजवणं, त्याच्यासाठी काहीतरी करणं, या सगळ्या गोष्टी एक आतमध्ये इन्स्पायरेशन असतं, आतमध्ये एक आग असते आणि ती करण्यासाठी भाग पाडते. कारण आम्हाला माहिती की या पृथ्वी तलावरचं आमचं आयुष्य संपणार आहे आणि संपण्याच्या अगोदर सगळ्यात भारी योगदान आम्हाला चर्चसाठी असतं. ते सगळ्यात भारी योगदान. तुम्ही किती मोठा बंगला बांधला आणि तुम्ही किती नाव कमवलं याच्यापेक्षा तुम्ही चर्चसाठी काय केलं, त्याचं मंदिर उभं करण्यासाठी काय केलं, तर त्याची वधू नेण्यासाठी येणार आहे. परंतु मुख्य विषय तो नाही, परमेश्वर मंदिरामध्ये आहे हा विषय आहे. मग त्या मंदिर कदाचित बिल्डिंग असेल, कदाचित ते पत्र्याचं शेड असेल, कदाचित तो गाईचा गोठा असेल. मी म्हणत नाही येशूला येण्यासाठी फार मोठ्या बिल्डिंगची गरज आहे, नाही हो, हे पण डोक्यातनं काढून टाका. हा आता या पोझिशनला आपल्याला लोकांना त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही बिल्डिंग बांधतो, त्याच्यानंतर मी पाहतो साऊंड प्रूफ चर्च करतो. ही गोष्ट लोकांसाठी, येशूसाठी नाही बरं का. येशूसाठी नेमकं काय? येशूसाठी मंदिरात येणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. मग तो कुठे एकत्र येतो? डोंगरावर येतो, समुद्राच्या तीरावरती येतो. म्हणून तर येशूनं प्रवचन देताना कुठं मंदिरातच नुसतं प्रवचन दिलं नाही, त्याने मंदिरात पण दिलं आणि डोंगरावर पण दिलं. मंदिरातलं एक पण प्रवचन तुम्हाला सापडणार नाही, पण डोंगरावरचं प्रवचन त्याने इतिहास घडवला. का? कारण तिथली जागा महत्वाची होती. म्हणजे देव बोलतो त्यास आमचं लक्ष त्याच्या ऐकण्याकडे असलं पाहिजे. त्या लोकांचं देवाच्या बोलण्याकडेच लक्ष नाही. शास्त्र सांगतं धर्मशास्त्र कानी पडू नये, म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना सुद्धा वेट आणणारी प्रार्थना आहे. देवाचं वचन ऐकण्यासाठी नेहमी आतुर असलं पाहिजे. मग आज आम्ही पाहणार आहोत 25 तारखेला सगळं जग जल्लोषामध्ये. आजपासून आता आपल्याकडे 25 तारीख आहे, पण जर बाकीच्या ठिकाणात तुम्ही गेले तर त्यांचं बघा, त्या फेसबुकला इकडे तिकडे बघितलं तर यांचं सुरू पण झालं. त्यांची झाडं पण पळायला लागली नाही का, गाडीवर टाकून झाडं, सांता क्लॉज सगळे फिरायला लागले. 1 तारखेपासून मोठी धूम ख्रिसमसची असते. येशू येणार, येशू येणार, येशू येणार, येशू आला, येशू आला, येशू आला. आता जवळजवळ 2022 ख्रिसमस सेलिब्रेट केले. 2022 किती ख्रिसमस सेलिब्रेट झाले आतापर्यंत? 2022.
आम्ही काय कोणी 40, कोणी 30, कोणी 50, कोणी 60, आम्ही 50-60 ख्रिसमस सेलिब्रेट केले येशूचा जन्म. परंतु मुख्य हेतू येशू जगामध्ये आला कशासाठी, त्याचा जन्म झाला कशासाठी, त्याचा जन्म नेमकं काय आहे, त्याचा येण्याचा हेतू या जगामध्ये, तो येण्याचा हेतू तरी काय आहे, कशासाठी येशू आला, ते फार महत्वाचं आहे. आणि ज्याला येशू जगात का आला समजलं ना, त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन होतं, बदल होतं. लक्षात ठेवा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, नवीन कपडे तुमच्यासाठी, फराळ तुमच्यासाठी, शेजाऱ्यांसाठी, आहे की नाही. तुम्ही त्यांचं खाल्लंय तुम्हाला द्यावं लागणार आहे, नसतं खाल्लं तर ते पण करावं लागलं नसतं. फराळ पण तुमच्यासाठी, तुमच्या शेजाऱ्यांसाठी. त्यानंतर बिर्याणी पण ती तुमच्यासाठीच आहे. घराचं डेकोरेशन कुणासाठी, का डेकोरेशन मध्ये येऊन बसणार आहे येशू, बसणार आहे का त्याच्यात, डेकोरेशन पण तुमच्यासाठी, लाइटिंग पण तुमच्यासाठीच आहे, सगळं तुमच्यासाठी आहे. नाव फक्त येशूच आहे, बिल सगळ्या येशूच्या नावावर पाडतात नाही का. ख्रिसमस मुळे आम्हाला एवढं कर्ज झालं, तो म्हटलं मी कुठं सांगितलं घराला लाइटिंग कर, मी कुठं सांगितलं तुला घराला रंगरंगोटी कर. बरेच लोक म्हणतात हा ख्रिसमस आम्हाला खूप खर्च झाला आणि आम्ही खूप कर्जबाजारी झालो. तुम्हाला सांगितलं कोणी, मुळात मी कशासाठी आलो हे तर विचारा ना. कशासाठी या जगामध्ये मी आलो, येण्याचं कारण काय. आणि एकदा कारण कळलं ना, मग त्याप्रमाणे तुम्ही येशूसाठी काहीतरी करायला सुरुवात करता. आम्ही हे सगळं आमच्यासाठी करतो आणि मी म्हणतो करा, चांगले कपडे घ्या. मी म्हणत नाही तुम्हाला कसले तरी फाटके तुटके कपडे घ्या. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळं देवाच्या लोकांनी चांगल्यातलं चांगलं करायचं असतं. आमेन म्हणाल का. चांगले कपडे, चांगले घर, हा नाही तर तुम्हाला वाटलं येशू येणार आहे मग चांगलं घर नको. चांगलंच घर घ्या, ज्याला जेव्हा यायचं तेव्हा तो येईल. आमेन म्हणाल का. त्या पूनमच्या वडिलांनी आम्हाला एक जागा दाखवली त्या औंधमध्ये, आणि मग ते म्हटले रेशन कार्ड घेऊन आले. ते म्हटले की 150 रुपयाला 1 गुंठा जागा आहे, घ्या. आमच्या आईचा डायलॉग, येशू येणार आहे, कशाला जागा घ्यायची, येशू आला तर जागा. तो अजून आला नाही, आता ती 150 रुपयाची जागा 1.5 कोटीला झाली. लोकांनी घरं बांधली, विधर्मी लोकांनी घरं बांधले, ज्यांना येशू नाही ते खाऊन पिऊन चांगले आनंदी राहिले, ते पुढे गेले. आम्ही येशूची वाट बघत बसलो. मी असं नाही म्हणत येशू येणार नाही, येणार आहे होतो. काही लोकांना असं वाटतं नाही घेतल्यावर मग स्वर्गात कसं जाणार आहे. आवड सगळ्याला जायचंय. ज्यावेळेस तुम्हाला तिथलं घर समजेल ना, या पृथ्वी तलावरच्या घराचं काहीच वाटणार नाही. आमेन म्हणाल का. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, कधी कधी आम्हाला असं वाटतं नाही येशू आल्यावर मग हे सगळं सोडावं लागणार आहे. अहो अडखण ठरेल घर, घर अडखण ठरेल. घर कसं अडखण ठरेल, मग तर तुमची नोकरी पण अडखण ठरेल. महिनाभर काम केला आणि तुमचा पगार झाला नाही, येशू त्याच्या आत आला 31 तारखेला, 1 तारखेला पगार आहे. तुम्हाला थांब बाबा पगार तर घेऊ दे, महिनाभर काम केले, आता कसं काय वर उचललं जावं. नाही, सगळ्या गोष्टीच्या द्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. आमेन म्हणाल का. सगळ्या गोष्टी आशीर्वादासाठी. म्हणून आज जे वचन मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. धार्मिक असा पण फाजील नसा. धार्मिक शक्य चांगलं असा, धार्मिक असा पण फाजील नको बरं का. फाजील धार्मिकाचं काय माहिती का, ते सगळं नाकारतात. आशीर्वाद प्रभूने दिलेले, घर आशीर्वाद, लेकर आशीर्वाद. आता मला हे सांगा, येशू येणार आहे मग लग्न टाळाल का. नाही येशू आलं तर बायको अडकून ठरल ना, मग कशाला ते तर उड्या मारत मारत करतात. मी तर म्हणतो लग्न ठरलं, येशू जर आला तर म्हणतील थांब बायकोला तर घेऊन फिरून पिकनिक करून येऊ दे, लय अडचण येणार आहे. प्रॉब्लेम या जगात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या गरजा तो ख्रिस्त येशू मध्ये गौरवानं पूर्ण करतो. लक्षात ठेवा, सगळ्या गरजा कशात आहे. तुमचा येशू कसा आहे हे तुमच्याकडे पाहून लोक ठरवणार आहेत. तो धनवान होता पण आमच्यासाठी निर्धन झाला. कशासाठी. आम्ही धनवान व्हावं का, आम्ही गरीब राहावं का, आम्ही रस्त्यावर फुटपाथवर राहावं का, आमचे बँकेतले पैसे, येशू येणार आहे बँकेत पैसे ठेवू नका, बँकेत पैसे ठेवू नका. आणि एखादा रोग जडला तर जाता का कुणाला मागायला उसने पैसे. लक्षात ठेवा, कान देऊ नाही का. देवाच्या लोकांकडे सगळ्याच बाबतीमध्ये सधनता असावी. 100% ट्रूथ ऐका. 100% म्हणजे 100% सत्य स्वीकारणं गरजेचं आहे.
कुठलं तरी एक वचन घेऊन आम्हाला देवाच्या मार्गामध्ये नाही चालायचं. 100% या पृथ्वी तलावर जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत संघर्ष करावाच लागणार. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, येशूच्या येण्याची तारीख कोणालाच माहित नाही. आज येईल, अजून 10 वर्ष येईल, अजून 100 वर्षानं पण येईल, अजून 200 वर्षानं पण येईल, 1000 पण वर्ष लागतील, नाही सांगू शकत आपण त्याला. आणि आज रात्री पण तो येईल, आज रात्री पण तो येईल. प्रॉब्लेम आम्ही आत्मिक जीवनामध्ये तयार आहोत का? आणि लक्षात ठेवा, आमचं मन कुठंच लागत नसतं येशूच्या प्रेमात पडल्यावर. दाविदाकडे एवढा मोठा राजवाडा होता, पण दावीद काय म्हणतो माहिती का? तुझ्या मंदिराचा द्वारपाल मला बनव. हे आत्मिक लोकांचं वैशिष्ट्य आहे. ते तिथं नाही रमत आहे सगळं काही, पण देवाच्या घरामध्ये आम्ही रमलं जातो. आज आम्ही वाचणार आहोत येशू ख्रिस्त जगामध्ये कशासाठी आला. लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा 19वा अध्याय 10 वचन वाचूया. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. बाप येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. तुमचा ख्रिसमस, तुमचं नाताळ, तुमचा उत्सव, तुमचा सण, या सणासंबंधानं येशू जगामध्ये येण्याचं महत्वाचं कारण त्यानं सांगितलं. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आले. आणि शोधणे या शब्दासाठी जो शब्द आम्ही आज आम्ही जाणून घेणार आहोत, आणि तो शब्द हिब्री भाषेतला शब्द आहे, त्याला म्हटलेले झाकाक. झाकाक. येशू या जगामध्ये झाकाक म्हणजे हरवलेले शोधण्यासाठी आला. ऐका, आज जास्त तुम्ही वचन ऐकाल आणि जास्त महाराष्ट्रामध्ये, भारताच्या कानाकोपऱ्यात, मी म्हणेल जगाच्या कानाकोपऱ्यात हे वचन ज्या जाईल ना, त्या लोकांचे आत्मिक नेत्र उघडले जातील. ते सणापुरते मर्यादित नाही राहणार, त्यांचा नाता कपड्यापुरतं मर्यादित नाही राहणार, त्यांचा नाता खाण्यापिण्यापुरता मर्यादित नाही राहणार, त्यांचा नाता रंगरंगटी करण्यापुरता मर्यादित नाही राहणार. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त स्वतः म्हटला, खाणे आणि पिणे यात देव राज्य नाही. खाण्या पिण्यासाठी तो आलाच नाही. वास्तविक पाहता ज्या रात्री ख्रिस्ताचा जन्म व्हायचा होता, त्या जन्माच्या वेळेस आणि त्याला जागा सुद्धा मिळाली नाही. मग जागा मिळाली नाही म्हणून स्वर्गातला देव कोपला का? त्यानं रागवायला पाहिजे होतं माझ्या पुत्राला. आता तो देवाचा पुत्र आहे, या पुत्राला कोणत्याच घरामध्ये जन्म घेण्यासाठी जागा नाही. आणि पवित्र शास्त्र सांगतं सगळ्यांनी आपली घर बंद केली. मग देवानं त्या दिवशी दंड द्यायला पाहिजे होता. तुम्हाला कळतं का? ज्यावेळेस वलांडणाचा सण आला, त्या वलांडणाच्या सणाच्या वेळेस असं लिहिलं, ज्या घराची दारबाई कपाळपट्टीवरती कोकऱ्याचं रक्त लावलं जाईल ते घर वाचलं जाईल. ज्या घराच्या दारबाई कपाळपट्टीला कोकऱ्याचं रक्त नाही, त्या घरातला प्रथम मुलगा, गाई आणि गोठ्यामधलं प्रथम वासरू, आणि जे प्रथम ते मारलं जाईल. मग त्या ठिकाणात कोकऱ्याचं रक्त न लावल्या कारणानं प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये कोकऱ्याच्या रक्ताचा स्वीकार नाही, ती घरं मारली गेली. त्यांच्या घरामध्ये दुःख होतं. मग येशूच्या जन्माच्या वेळेस ज्या घराने त्याला स्वीकारलं नाही, म्हणजेच कोकऱ्याचं रक्त स्वीकारलं वलांडणाच्या सणाच्या वेळेस, जे स्वीकारलं ते वाचलं, नाही स्वीकारलं त्यांना मारलं. मग येशूच्या जन्माच्या वेळेस तसंच करायला पाहिजे होतं. ज्या घराने त्याला स्वीकारलं नाही आणि त्यांना, त्या घरातल्या लोकांना मारलं पाहिजे देवानं. पण देवानं तसं केलं नाही. का नाही केलं? का नाही मारलं त्याला? येशू तर देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आणि बायबल सांगतं तो आपल्या पुत्रावरती प्रेम करतो आणि पुत्र पण त्याच्यावरती प्रेम करतो. मग बापाला राग नाही येत का? अहो, आमच्या आमची जे लेकरं आहेत ना घरामध्ये, आम्ही पाहतो आमचं लेकरू तिकडं कुठतरी गेलं, त्या घराने दार लावलं तर आम्ही पुन्हा त्या लेकराला आमच्या त्या घरामध्ये सुद्धा पाठवत नाही. त्यांच्यावरची आमची संबंध आम्ही तोडतो. का? तर आम्ही म्हणतो आमच्या लेकरांशी त्यांचा व्यवहार चांगला नाही, माझ्या लेकराला ते किंमत देत नाही. मग देवानं सुद्धा आपल्या पुत्राच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारची भावना असली पाहिजे, कारण देवाला आमच्यासारख्या भावना आहेत, आमच्यासारख्या भावना आहेत त्याला. मग त्यावेळेस एवढ्या लोकांनी त्याचं येशूला घरामध्ये घेतलं नाही, मग त्यांनी का नाही मारलं? याचं कारण या ठिकाणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी, म्हणजे झाकाक करण्यासाठी. आणि झाकाक या शब्दाचा अर्थ पर्ज किंवा कलंक पुसणं, कलंकित जीवन. असे कोणते कलंक आहेत
की या कलंकित जीवनाला पुसण्यासाठी येशूचा प्रवेश जगामध्ये झाला. कलंकित जीवन, कोणतं कलंकित जीवन? आता त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ज्या लोकांनी ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये स्वीकारलं नाही ते कलंकित झाले. कलंकित झाले. जसं वल्हांडणाच्या सणाचा नियम काय होता की तुमच्या घराचा कलंक पुसला जावा. कसा कलंक पुसणार आहे? कोकऱ्याचं रक्त लावलं, मग त्या घरामध्ये असं म्हटलं तुझा दास, तुझी दासी, तुझे नातेवाईक त्या घरामध्ये तू आणायचे आणि कोकऱ्याचं रक्ताचं चिन्ह त्याच्यावरती लावायचं, त्या घराला वाचेल, कारण कलंक पुसला गेला कोकऱ्याच्या रक्तानं. पण आता लोकांनी तर ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस येशूला स्वीकारलं नाही आणि सगळे लोक कलंकित झाले. एका पण घरानं स्वीकारलं नाही. उतार शाळेत पण त्याला स्वीकारलं नाही. उतार शाळेमध्ये सुद्धा त्याला जागा मिळाली नाही. उतार शाळा म्हणजे काय माहिती का तुम्हाला? एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. ऐका बरं का, फार सुंदर आहे. मग त्या चोराने त्याला चोप दिला, अर्धमेला टाकून दिला. मग एक चांगला शंभरुणी आला, त्यांनी त्याच्या जखमा पुसला, त्याला वस्त्र घातली आणि उतार शाळेमध्ये नेऊन टाकलं. त्याला 2 टोल्या दिल्या. उतार शाळा. उतार शाळा म्हणजे चर्च आहे. चर्चने पण ख्रिस्ताला स्वीकारलं नाही. घराला तर स्वीकारलं नाही, लोकांनी पण स्वीकारलं नाही, मंडळाने स्वीकारलं नाही. कारण ख्रिस्ताला स्वीकारायचं ही गोष्ट एवढी सोपी नाही. ज्या योसेफ त्याला कळालं मरिया प्रेग्नंट आहे, मरिया गरोदर आहे, त्या असं लिहिलं की मरियेला त्यानं रात्रीतून सोडण्याचा विचार केला. का? ख्रिस्ताला स्वीकारलं तर बदनामी आहे, नाव खराब होणार आहे. ज्या दिवशी मंडळी ख्रिस्ताला स्वीकारेल ना, ख्रिस्ताला स्वीकारल्याबरोबर मंडळीनं ख्रिस्ताला स्वीकारलं तर मंडळीच्या प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवला जाणार आहे आणि हिशोब ठेवल्या कारणानं मंडळी कलंकित होणार आहे. ज्या दिवशी तुम्ही सत्य वचन मंडळीमध्ये घोषणा करायला स्वीकार करताना, कारण बायबल सांगतं तुझं वचन मी तुम्हामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये, म्हणजे माझी वचनं तुमच्यामध्ये राहतील. आणि ज्या दिवशी मंडळीमध्ये देवाचं वचन येईल ना, देवाचं वचन पाळणं एवढं सोपं नसतं. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे वचन स्वीकारणं. आणि एकदा देवाचं वचन स्वीकारलं, मंडळीमध्ये वाद नको आहेत, भांडणं नको आहेत, व्यभिचारी लोक नको आहेत, लोभिष्ट लोक नको आहेत, चोर नको आहेत, जारकर्म करणारे, अशुद्ध कर्म करणारे लोक नको आहेत. मंडळीला याजका संबंधानं सांगितलं तो एका स्त्रीचा पती असावा. एवढे नियम कसं स्वीकारतील मंडळी? मंडळीला ते नाही आवडत. त्यांना काय वाटतं? चर्च असावं पण ख्रिस्त नसावा. चर्च असलं पाहिजे पण ख्रिस्त नको. ख्रिस्त आला की रिस्ट्रिक्शन. बाळकाला पण तसं जगावं लागणार आहे. मग तो काय करतो पाळत? त्याला जे आवडेल ते वचन मंडळीमध्ये घोषणा करतो. देव प्रीती आहे, देव क्षमाशील आहे, देव सगळ्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. मग फुटाणे वाटायला सुरुवात करतो, सगळेच स्वर्गात जाणार आहे. कारण ख्रिस्ताला स्वीकारलं नाही. आणि ख्रिस्ताला स्वीकारल्यावर येशू काय म्हणतो माहिती का? शास्त्री आणि पुरुषां याच्यापेक्षा तुमची धार्मिकता जास्त झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेशच नाही. पण इकडे तर आम्ही सांगतो सगळ्याला स्वर्ग राज्य मिळणार आहे, सगळे स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. मग येशू ख्रिस्त आल्याबरोबर पहिल्यांदा तो इथं म्हटलं मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी. कुठं हरवले तो? हे लोक सिद्धांतामध्ये हरवून गेलेले आहेत. लोक सिद्धांतामध्ये, तत्वामध्ये हरवून गेलेले आहेत. त्यांनी असं एक प्रिन्सिपल तयार करून ठेवलं की येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला, त्यानं रक्त सांडलं आणि आता सगळे आम्ही क्षमा पावलो, सगळे क्षमा पावलो. बाप्तिस्मा झाला त्या दिवशी सगळ्याला क्षमा मिळाली. मग येशू ख्रिस्त ज्या शेवटच्या भोजनाच्या वेळेस शिष्यांचे पाय धुत होता ना, त्या ठिकाणामध्ये पेत्राचे पाय धुवायला लागल्यावर पेत्र काय म्हटला? माझे पाय धुवू नका. मग तो काय म्हटला? जर तुझे पाय धुतले नाही तर तुला स्वर्गाच्या राज्याचा. मग तो काय म्हटलं? मला एकदा आंघोळच घाला ना. मग ज्याची एकदा आंघोळ झाली त्याला परत आंघोळ, पाय तर धुवावं लागेल का नाही? मग पाय धुणं, बाहेर जाता वाईट कर्म करताना त्याचे पायाची स्वच्छता आवश्यक आहे. चुकीचं कर्म जर केलं तर तुम्हाला स्वच्छ व्हावंच लागेल. हा कलंक पुसणं याला म्हटलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताला तो कलंक पुसण्याचं काम केलेलं आहे. ऐका, एक चर्च, त्या चर्चला ख्रिस्ताला स्वीकारणं किती गरजेचं आहे. त्या दिवशी लोकांनी स्वीकारलं नाही.
सगळ्यात तिकडं आहे. बऱ्याच ठिकाणामध्ये तुम्हाला चर्च दिसतं, तिथं एक सुंदर वर्शिप असेल. बऱ्याच लोक खूप छान गाणी गातात, खूप छान वर्शिप आहे, खूप छान वर्शिप आहे, आणि स्टेजवरती मुलं मुली लफडे करतात. पण वर्शिप छान आहे ना, वर्शिप छान आहे. त्यांच्या अंगावर कपडे नाहीत, सगळी नग्नता दिसते. शॉर्ट स्कर्ट, पाठ उघडी, पोट उघड, डोकं बोडकं उघडं ठेवलंय, डोक्यावरचं सगळं छत उघड आहे. देवाचं वचन तिथं नाही, तुम्ही मला स्वीकारलं, तुम्ही माझ्यामध्ये, आणि माझी वचनं, म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारल्यावर काय स्वीकारावं लागतं? सगळं वचन स्वीकारावं लागतं ना. हे नको, मला नाही आवडत, मला डोकं उघडं ठेवायचं, केस लांब लचक दिसले पाहिजेत, स्टाईल दिसली पाहिजे तिथं. बरं, प्रश्न असा, देवाच्या मंदिरामध्ये आम्ही येतो, मला काल ते इतकं सुंदर पाकिस्तानचा तो व्हिडिओ ते पास्टर त्या ठिकाणामध्ये सांगायला लागले. ते बऱ्याच लोकांना पाठवला तो व्हिडिओ, आणि त्याच्यामध्ये ते पाळत म्हणतात की मी असं करणार आहे, माझ्या चर्चमध्ये एक पांढरं कापड ठेवणार आहे. असे उघडे नग्न लोक आले तर मी ती चादर त्यांच्या अंगावर टाकणार. का? कारण बाप मुलीला त्या अवस्थेत पाहू शकत नाही, तर तो स्वर्गातला बाप कसा पाहू शकेल? साकाक म्हणजे कलंक पुसणं. हरवलेत लोक. कशामध्ये हरवलेत? सगळ्या प्रकारच्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये हरवून गेलेले आहेत. त्याने आपल्याच कल्पना, आपल्याच योजना, आपल्याच डोक्यामध्ये चाललेले विचार याच्याप्रमाणे ख्रिस्ताला आता बघा, नाताळचे कपडे जरी घ्यायला गेले तर तुम्ही बघा, जेवढे कमीत कमी घालता येईल तेवढे कमीत कमी कपडे, आणि मग त्यांना असं वाटतं काय स्टाईल मध्ये आलेत. पण ही स्टाईल तुम्हाला नरकात घेऊन जाणारी तुम्हाला कुठं माहिती आहे? आपली नग्नता कधी सुद्धा दुसऱ्याला दिसू नये, हा एक कलंक आहे. किती लोकांना ते समजलंय? येशू ख्रिस्त कलंक पुसण्यासाठी आला. हा कलंक आमच्यातनं निघून गेला पाहिजे प्रिया. साखाक म्हणजे कलंक पुसणं. आणि आज मंडळानं जसं उतार शाळेमध्ये त्याला जागा मिळाली नाही, त्यानं गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. फार सुंदर आहे हो. त्या चर्चमध्ये नाही गेला तो, ज्या चर्चमध्ये लोकांकडे भरपूर पैसा, त्यांची स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या योजना आहेत, त्याला आपल्याच योजनेप्रमाणे ते म्हणतात जास्तीत जास्त दान घ्या, पण आमच्या चरित्राविषयी बोलू नका. दान द्या जास्तीत जास्त. किती लाख रुपये बिल्डिंग साठी पाहिजे बोला, पापाविषयी नका बोलू. येशू ख्रिस्ताला मारणारे कोण होते माहिती का? शास्त्री आणि परुषी, धार्मिक लोक बर का. पाप्यांनी नाही मारलं त्याला, पाप्यांचा तो लोंढा त्याच्या मागे चाललेला होता. पण धर्मशास्त्र जाणणाऱ्या लोकांनी हातामध्ये दगड घेतली. का दगड घेतली? तो परुषांसंबंधाने म्हणतो हे बाहेरून वाटे साफ करतात, आत सगळं घाण तसंच आहे. हे आतमध्ये जे आहे ना, ते माणसाला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो, अशुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तुम्हाला येशू समजेल कशासाठी जगामध्ये आला, त्या दिवशी तुमचे विचारच बदलले जातात. साकाक म्हणजे कलंक पुसणं. मंडळांचे कलंक पुसले गेले पाहिजे, व्यक्तीचे, परिवाराचे कलंक पुसले गेले पाहिजे. येशू म्हटला मी आलो साकाक म्हणजे कलंक पुसण्यासाठी. का देऊ नये का? आमच्यामध्ये काहीतरी कलंक लागलेला आहे. ऐका, अनेक परिवारावरती कलंक लागलेले आहे. कोणाला शुद्धतेच्या बाबतीमध्ये असेल, अशुद्ध परिवार म्हणून ओळखला गेलेला असेल, भ्रष्ट झालेला परिवार असेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा उद्देशच काय? तुमच्या घराचा, तुमच्या जीवनाचा कलंक पुसला जावा. तुम्ही ते कलंकित जीवन जगू नये. आणि कधी कधी हे कलंकित जीवन जगत असताना आम्हाला देवाच्या जवळ येण्यासाठी मोठा परिश्रम करावा लागतो, धडपड करावी लागते. इतकं जवळ येणं सोपं नसतं. आठवता का रक्तस्रावी स्त्रीचं? तिच्यावरती एक कलंक होता, तिच्या शरीरातनं रक्ताचा झरा वाहत होता आणि ती येण्यासाठी धडपड करत होती, पण तिला तिकडे येता येत नव्हतं. तरी ती तशी गेली आणि गेल्यावरती येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला, ती बरी झाली. येशूचा उद्देश सफल झाला. काय? की तुझ्यावर कलंक कोणता आहे? तू व्याधीनं आणि पीडित असणारी स्त्री आहे. व्याधीचं कारण काय? विकाराचं कारण काय?
तुमच्या घराण्यामध्ये अशाच प्रकारचे पिढ्यानपिढ्या काही रोग, काही व्याधी, काही विकार असतील की जे तुमच्या घराण्यात जगत असेल कुणामध्ये, आणि अशा प्रकारचे पिढ्यानपिढ्याचे आजार असतील, या कलंकाचं जीवन घेऊन तुम्ही जगत असाल, तुम्हाला आशा नसेल, तुम्ही म्हणता स्वीकारता, तुम्ही काय स्वीकारता? माझ्या वाडवडिलांना, आमच्या पिढ्यांमध्ये हा आजार आहे, पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुमचा कलंक, तुमचा कलंक, तुमचा कलंक, तुमच्या घरावरती असणाऱ्या आजारपणाचा कलंक जर तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, येशूला स्वीकारल्यावर हा कलंक पण निघून जातो, हे आजार पण निघून जातं, हे व्याधी विकार निघून जातं. आता इथून पुढे तो विकार तुमच्या घरात, तुमच्या परिवारात, तुमच्या लोकांमध्ये, तुमची मुलं, तुमची नातवंड यांच्यात तो कलंक नसणार आहे, कारण तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं आणि ख्रिस्ताबरोबर तुम्ही त्यातले आशीर्वाद स्वीकारले. म्हणून शास्त्र काय सांगतं? मी कलंक पुसण्यासाठी आलो. बस स्वीकारणं फार गरजेचं आहे येशूला, आणि त्या कलंक संबंधानं जागरूक होणं फार गरजेचं आहे. हा कलंक मला लागला, माझ्या घराण्याला लागला, आणि का लागला, का लागला ते पण कारण शोधलं पाहिजे ना. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाची एकही आज्ञा तुम्ही मोडली, नीट आहे का बरं का? ज्या दिवशी तुम्ही प्रभूला स्वीकारलं त्याच त्याचं वचन स्वीकारलं. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे काय करणं? काय करणं? मी येशूला स्वीकारलं म्हणजे काय स्वीकारलं? वचन. काय स्वीकारलं? बाप्तिस्मा घेतलं म्हणजे ख्रिस्ताला नाही स्वीकारलं. काही लोकांच्या डोक्यामध्ये गोंधळ आहे. बाप्तिस्मा झाला, ख्रिस्ताला स्वीकारलं, आणि कधी कधी बाप्तिस्मा देणाऱ्यानेच ख्रिस्ताला स्वीकारलेलं नसतं, त्यांचं जीवन घाणीतलं जीवन असतं. त्यांनी कुठं देवाचं वचन स्वीकारलेलं आहे? जर तुम्ही देवाचं वचन स्वीकारलं तर देवाच्या वचनाप्रमाणे तुमच्यामध्ये तुम्ही बदल करत असता. देवाचं वचन स्वीकारलं पाहिजे. ऐका, ज्या दिवशी तुम्ही देवाचं वचन स्वीकारताना त्या दिवशी तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतो. आता देवाच्या वचनामध्ये स्वीकारलं म्हणजे अनुवादाच्या पुस्तकाच्या मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये का 28वा अध्याय, अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय 15 वचन असेल. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे, त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीत तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. नगरात तू शापित होशील व शेतीवाडीत तू शापित होशील. तुझी टोपली व तुझी परात शापित होईल. तुझ्या पोटचे फळ तुझ्या भूमीचा उपज तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढर यांचे वस्त्र शापित होतील. तू आत येशील तेव्हा शापित होशील व बाहेर जाशील तेव्हा शापित होशील. तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल. तुला गोंधळात पाडील आणि तुला शासन करील. ते इतके की तुझा नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. जो देश वतन घ्यावं घ्यावयाला तू जात आहे तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही. असे तुला परमेश्वर करील. क्षयरोग ताप दाह जळजळ आवर्षण तांबेरा व बुरशी यांच्या योगे परमेश्वर तुला मारील आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवतील. तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे. हे सगळं घरी गेल्यावर वाचा, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तो तुम्ही देवाचा नाकार केला म्हणजे वचनाचा नाकार केला आणि तुमचं घर कलंकित झालं. काय कलंक आला तिथं? तुम्ही परमेश्वराच्या वचनाचा आदर केला नाही, तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं नाही म्हणजे वचनाला स्वीकारलं नाही, वचन रिजेक्ट केलं. मग तो काय म्हटला? आता मी तुझ्या घराण्यावरती हे सगळे आजार पण पाठविल. ऐका बर का, देवाला दोष देणं फार सोपं आहे. मी प्रार्थना केली आणि प्रभूनं माझी प्रार्थना काय केली नाही, अमका व्यक्ती का मेला, त्या व्यक्तीला देवानं का नाही वाचवलं?
कलंकित जीवनाविषयी जाणून घेतलं का? हा कलंक का लागला आणि त्या कलंकासाठी काय प्रोव्हिजन? तुम्ही फक्त संकट आलं, आजारपण आलं, आता गंभीर परिस्थिती झाली, मग तुम्ही म्हणता माझ्यासाठी पालक साहेब तुम्ही प्रार्थना करा. मग तुमची प्रार्थना, त्या प्रार्थनेनं अमकं घडलं नाही, वाचलं नाही. अरे कलंकित जीवनाचं काय? कलंकित जीवनाचं काय? तुम्ही तर जीवन जगत असताना देवाचं वचन नाकारलं. आता देवाचं वचन नाकारलं, तुम्ही विश्वासू नाही, देव त्याच्या वचनाला विश्वासू आहे. देव एकदा बोलला फायनल. असं नाही की देव काय तुमच्यासारखं नाही, चला आता मी बोललो आणि मग त्याला वाईट वाटलं मग आता मी काय. नाही 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 नाही, हे डोक्यातनं काढून टाका, डोक्यातनं काढून टाका. तो देव आहे, तो ईर्ष्यावान देव आहे, खुन्नस खाणारा देव आहे. ईर्ष्या या शब्दाचा अर्थ खुन्नस. देवाचे लोक एखादी आज्ञा, एखादं वचन मोडतात, मोडल्याबरोबर तो म्हणतो हे सगळ्या पीडा, सगळे शाप तुझ्या घराण्यामध्ये मी पाठवेल. आता येशू ख्रिस्त आला, कशासाठी आला? कलंक पुसण्यासाठी, म्हणजे तुमच्या घराण्याला कलंकातनं बाहेर काढण्यासाठी, जे तुमच्या घराण्यावर कोणीतरी चुका केलेल्या आहेत. पुढं मग माझा कलंक पुसला जावा. आता माझं मी म्हणतो नाही, आमच्या पिढीनं केलं, आमच्या वाडवडिलांनी काहीतरी केलेलं आहे पाप. बऱ्याच घराण्यामध्ये असतात, ते म्हणतात की त्या आजोबाला 2 बायका होत्या, पंजोबाला 2 बायका होत्या, याला 2 बायका, त्याला 2 बायका, त्याला 2 बायका. ते पुढे चाललीच ती लिंक. आणि त्यांच्या घराण्यातले प्रश्न पण तसेच वाढत जातात. बरं का, मी पाहिलं किती ठिकाणी आहे. ज्या माणसानं तरुणपणामध्ये 2-2 बायका केल्या ना, त्याची मुलगी पुढे गेल्यावर तुम्ही जर तिला बघितलं ना, तिचा नवरा तिला सोडत असतो, तो पण दुसरी बायको. कारण काय शास्त्र सांगतं, ज्या मापानं तुम्ही द्याल त्याच मापानं तुम्हाला मिळेल. हे थांबलं पाहिजे ना कुठंतरी. कसं थांबणार आहे? तो आला, येशू आला. येशू आला म्हणजे काय? तो म्हटलं मी कलंक पुसण्यासाठी. आता कलंक काय पुसायचा? आता पुढच्या पिढीनं ठरवायचं काय, इथून पुढं माझ्या घरात जरी आमच्या वाडवडिलांनी 2-2 बायका केल्या तरी आता इथून पुढे मी तसं करणार. हे डिसिजन आहे येशू आल्यावरती. जक्कायचं काय डिसिजन होतं? कुणाचं कुबाडानं घेतलं हे परत करणं आहे. वाचक वचन लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय. त्याने हा. यरीहोत 5 पासून. तेव्हा मग येशू येतात, त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, 5 ते 8, 5 ते 7. त्याला म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्यानं त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या याच्या घराला काय कलंक आहे? कुठला कलंक आहे? पाप. आता प्रश्न असा आहे, येशू जगामध्ये आला कशासाठी? हरवलेले शोधण्यासाठी. हरवलेले शोधणं म्हणजे झाकाक, आणि झाकाक म्हणजे कलंकच पुसून टाकायचा. आता कलंक काय? जक्कय सगळ्यांपेक्षा लांब जाऊन झाडावरती चढला. पापी लोकांचं वैशिष्ट्य आहे, पाहताना 4 माणसात बसायला नाही आवडत, नाही बसत बरं का 4 माणसामध्ये. ते त्याला सारखी भीती वाटते, कोणतरी माझ्या पापाविषयी बोलेल. आता जक्कय बुटका होता असं लिहिलं, तो ठेंगणा होता, अमकं होतं. नाही, ठेंगणा हा त्याचा प्रॉब्लेम नाही, त्याचा प्रॉब्लेम पाप आहे. पाप असल्या कारणानं तो येशू समोर जाऊ शकत नाही. आणि त्यानं पाहिलं एवढे सगळे धार्मिक लोक आहेत, याच्यामध्ये मी कसा काय जाणार आहे? मग त्यानं काय केलं? स्वतःला अलिप्त केलं, बाजूला केलं, आणि झाडावरती जाऊन वरून बघायला लागला. पापी लोकांचं वैशिष्ट्य पहा. पापी लोकांचा डायलॉग काय असतो माहिती का? मी याच्यासारखा नाही. घरामध्ये बघा ना, एवढं प्रार्थना करते, मी तर चर्चला कमी जातो, मी बरा तुझ्यापेक्षा. ते पाळ घसात आणून सांगता, काय रे तुम्ही ऐकता, हा चर्चला येत नाही कधी. बरं एवढे डायलॉग. बरं झाडावर बसलाय ना, तुम्ही चर्चला जाऊन काय करता रे? तू चर्चला जाऊन काय करते? झाडावरून बोलणार. ते पाप आहे म्हणून तो बोलतो. त्याला ते करायचं नसतं. चर्चला येऊन तर दाखवा ना, आधी बसा 3 तास. तुम्हाला 2
15-20 मिनिटांनी चुळबुळ चालू होती. असं वाटतं की कधी चर्च संपतं, कधी यांचे गाणे संपते. मग त्याच्यात पण काय तुमचं चर्च किती उभं करतात, किती वेळ बसवतात, काय नाचतात, किती ओरडतात, काय करतात, हे सगळं झाडावर बसल्यावर ह्या सगळ्या कमेंट्स असतात. ज्या जमावामध्ये तुम्ही जाता ना, तर तुम्ही एन्जॉय करत असता प्रियानो. आणि येशू काय म्हटलं माहिती का, मी हरवलेले म्हणजे कलंकित लोकांना शोधण्यासाठी आलो. कोण कलंकित आहे? जग काय तो पापी आहे. ज्यास पाप असतं त्यास देवाच्या तत्वाला विरोध केला जातो. हे प्रिन्सिपल आहे जगामध्ये. जेव्हा पाप असतं त्यास देवाची तत्व पायदळी तुडवली जातात. हे असं नसतं, हे तसं नसतं. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी करत राहता, तुम्हाला जसं पाहिजे तसं, तुमची योजना, तुमच्या मनातल्या कल्पना. जग काय ठेंगणा होता हा त्याचा प्रश्न नव्हता, जग काय बुटका होता ही समस्या नव्हती, जग काय पापी होता ही समस्या होती. म्हणून येशू ख्रिस्तानं एवढे लोक सोडून जक्कयाला आवाज दिला का? कारण त्याला जक्कयाचा कलंक पुसायचा होता. किती लोक तिथे होते. मला मोठा प्रश्न पडायचा, यालाच कशाला देवाने आवाज दिला? बाकीच्या लोक तळमळ करत नव्हते आली गर्दी, आणि जक्कयालाच का आवाज दिला? कारण त्याचा उद्देशच तो होता, मी धार्मिकासाठी नाही तर पाप्यासाठी जगामध्ये आलो. पाप्यासाठी जगावरती आलो. तो पाप्यावरती प्रेम करतो, पण पापाचा निषेध करतो. पाप नाही स्वीकारत. जक्कय तराकर खाली आहे. आणि शास्त्र सांगतं काय लिहिले, वाचावर 5 वचन. तेव्हा मग येशू त्या 19 अध्याय 5 वचन ना. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये. येशूची दृष्टी प्रत्येक पापी व्यक्तीवरती आहे. तिथल्या बाकीच्या लोकांकडे नाही दृष्टी गेली, कोणाकडे गेली? आणि जक्कय कोण होता असं कोण म्हटले? बाकीचे लोक म्हटले, शास्त्री पुरुषी काय म्हटले, हा कोण आहे? म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त धोका चुका करणाऱ्या लोकांवरती आहे. येशू जास्त मी प्रीचिंग करतो माझ्याकडे लक्ष देत नाही. जो चर्च मध्ये बसून मोबाईल खेळतो, जो चर्च मध्ये बसून इकड तिकडे लक्ष लावतो, जो चर्च मध्ये बसून द्वेष राग मत्सर, जो चर्च मध्ये बसून तंबाखू दारू शिवीगाळ व्यभिचार जारकर्म अशुद्धपणा हेवा आणि सर्व प्रकारचं वादविवाद भांडण, हे सगळं हे जक्कय जमावात होता. त्याला वाटलं मी धार्मिक लोकांमध्ये लपून जाईल. त्याला असं वाटलं धार्मिक लोकांची एवढी गर्दी आहे, येशू त्या गर्दीमध्ये असणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवील. पण एवढ्या हजारोंच्या जमावामध्ये येशूची नजर एका कलंकित माणसाकडे होती. तो कलंकित व्यक्ती हजारोंच्या गर्दीमध्ये झाडावरती बसला होता आणि तो झाडांच्या पानामागे लपला होता. परंतु येशूच्या दृष्टीपासून वाचू शकला नाही. कारण येशू वचनात सांगितलं, मी आलो हरवलेले शोधण्यासाठी, कलंकित लोकांचा कलंक पुसावा, त्यांचं पुनरुज्जीवन आणि त्यांच्या जीवनाची बांधणी करावी. लक्षात ठेवा, तुम्ही जिथं कुठं आहात आम्ही पाहतो, योना लपला पण देवानं त्याला शोधून काढलं. आदाम लपला परंतु प्रभूनं त्याला शोधून काढलं. आणि पेत्र सुद्धा कामदारांमध्ये जाऊन लपला, प्रभूनं त्याला शोधून काढलं. पेत्रा, तू कोंबडावर ओढण्यापूर्वी 3दा मला राखशील. तुम्ही जिथं कुठं आहात तिथं प्रभूची दृष्टी तुमच्याकडे जाते आणि तो तुमचा कलंक. कुठे लपणार आहे तुम्ही? हा झाडावरती चढला आणि तिथे लपला आणि प्रभूच्या दृष्टीने त्याला ओळखलं, त्याला हेरलं, त्याला पाहिलं आणि म्हटलं, जक्कय त्वरा कर खाली आहे. मी आता त्या जयसिंगपूरला 3 दिवस मीटिंगला चाललो उद्यापासून. जेव्हा त्या ह्याच्यावर लोकांचं कळलं, एकेकाचे कॉल यायला सुरुवात झाली. आमच्या घरी आला तर खूप बरं होईल. आमच्या घरात येऊन, कोणी म्हटलं आमच्या दुकानात येऊन प्रार्थना करा. कोणी म्हटलं तुम्ही आमच्या घरामध्ये आला, तुम्ही नुसतं येऊन गेला, 1-2 मिनिटं जरी आमच्या घरात भेट दिली तर आमचा विश्वास आहे तुमच्या येण्यानं आमच्या घरामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे. आणि मी सगळ्याला म्हटलं मला जमणार नाही. मी येशूची घोषणा करायसाठी चाललोय आणि लोक माझ्याकडे. तुम्ही विचार करा, तिथं येशूच होता. हो, तिथं येशूच होता. त्या जक्कयाने त्याला निमंत्रण दिलं नाही, पण येशू स्वतः म्हणतो मला तुझ्या घरी यायचंय. काय अद्भुत गोष्ट आहे ना. त्यास मी त्या गोष्टीचा विचार करतो. लोक मला चला म्हणतात, मी जात नाही. आणि येशू अशा व्यक्तीच्या घरामध्ये, ज्याच्या घरामध्ये कोणी धार्मिकच माणूस जात नव्हता. उलट येशू जायला लागल्यावर ते सगळ्या शिष्यांशी चर्चा करायला, अरे काय तुझ्या
गुरुला कळतं का नाही कोणाच्या घरात? त्या गुरुला तुझ्या माहित नाही का हा पापी आहे, हा चोर आहे, लोकांच्या लुटमार करतो, आणि तुझा येशू नेहमी पापी लोकांच्या मध्येच कसं काय बसतो रे? कधी बी बघाव तर जाकतदार, कधी व्यभिचारी स्त्री, कधी टाकाऊ लोक, हे सगळे शिमोनाच्या घरी जातो. कुठल्या चांगल्या व्यक्तीच्या घरात तुमचा येशू कधी जातो का नाही? त्याच्या शिष्याना मोठा प्रश्न पडला. हे बोलतात ते बरोबर आहे. मग येशूचं उत्तर काय? झाकाक म्हणजे मी हरवलेले शोधण्यासाठी, म्हणजे कलंकित लोकांना कलंक पुसून देवाच्या राज्यासाठी वापरण्यासाठी मी आलेलो आहे. किती सुंदर अभिवचन आहे. कलंक आहे आणि या कलंकित व्यक्तीकडे येशू पाहतो. जक्कय त्वराकर खाली आहे. ऐका, आज हा संदेश ज्या युट्यूबच्या माध्यमातून अनेक तरुणांकडे, तरुणींकडे, अनेक परिवाराकडे जाईल ना, तर माझं सांगणं प्रभूचं लक्ष तुमच्याकडे गेलेलं आहे. आणि खरा नाता त्या दिवशी होईल ज्या दिवशी तुम्ही या कलंकातनं बाहेर याल. जक्कय त्वराकर खाली, आज मला तुझ्या घरी यायचंय. आणि हे जक्कयानं घेऊन गेला. मी जक्कयाच्या जागी असतो ना, तर घरामध्ये मोबाईलवर फोन करून सांगितलं असतं, पाळक साहेब येणारे, सगळ्यांनी नीट आजच्या दिवस तरी व्यवस्थित कपडे घाला, सगळं झाडून पुसून ठेवा, व्यवस्थित करा. काय दाखवायचं नाही बरं का. टीव्ही रिमोट कुठेतरी लांब फेकून द्या. 24 तास चालू असतं, एकदम लांब कुठेतरी फेकून द्या. आणि मग आल्यावर मी गेल्यावर फार लोक हुशार आहेत बरं का. बऱ्याच घरात गेल्यावर उगाच देवाची गाणी लावून ठेवते. आम्ही हेच ऐकत असतो. 2 लाखाचा टीव्ही हे ऐकण्यासाठी तुम्ही घेतलाय, मग मोबाईलमध्ये नाही ऐकू शकत. गाणंच तुम्हाला ऐकायचं, मग तुम्ही मोबाईलमध्ये आलं. हे माझं फेवरेट गाणं आहे बरं का. अरे ऐकून गाऊन गाऊन माझा घसा दुखायला, बस करा. जक्कयच्या जागे मी असं ते केलं असतं. येणारे पाळक साहेब सगळं छान दाखवू, मोठं बायबल आणून समोर ठेवायचं, घरातलं वातावरण सगळं चेंज. जक्कयने तसलं वरपांगी जीवन काही केलं नाही. घरी गेला, घरात बसवला. त्याला माहिती की आज प्रभू आल्यावर ज्यानं माझं नाव घेऊन मला खाली बोलवलं ना, त्याला माझी इत्तमभूत माहिती आहे. जक्कयाचं आणि येशूचं पर्सनल संभाषण कधी झालं नाही, पण त्या दिवशी जक्कय झाडावर असताना हजारो लोकांच्या जमावात बाय नेम त्याला आवाज दिला, जक्कय त्वराकर खाली. तिथंच तो अर्धमेला झाला. या व्यक्तीला आता मी घरी कोणाला माणूस निरोप पाठवत नाही, जसं घर आहे तसं घेऊन जाईल. याला जे लागतं मी त्याला देणार आहे. जक्कय त्वराकर खाली ये, आज मला तुझ्या घरी जेवायचंय. लक्षात घ्या, हे वाक्य बोलत असताना तो त्वरित खाली आला. कसली जेवणाची प्रिपरेशन, काय प्रभूला लागतं याविषयीची तरी विचारणा केली नाही. त्याला माहिती होतं येशूला नेमकं काय पाहिजे. येशू माझ्या घरी आल्यावर त्याला दैहिक जेवण नकोय, कारण ख्रिस्त वधस्तंभावर असताना सुद्धा म्हटलं मला तहान लागली, पण त्याला आंब दिलं तर त्यानं ते पिलं नाही. आज पण त्याला भूक नव्हती, पण जक्कयाला म्हटलं जक्कय त्वराकर खाली ये. शमरोन स्त्रीच्या आणि त्या विहिरीवरती गेला, त्या याकोबाच्या विहिरीवरती. तो म्हणतो बाई मला पाणी दे, पण त्यानं तिच्याकडनं पाणी पिलं नाही. तिच्यातला कलंक पुसणं हा त्याचा उद्देश होता. तो म्हटला बाई जा तुझ्या नवऱ्याला बोलून आण. त्याला माहिती होतं हिच्याकडे कलंक आहे. आजपर्यंत लोक हिच्याकडे येत होते ते फक्त कलंकित जीवन करण्यासाठी. लोक तिला कलंक देऊन जात होते, पण येशू आला आणि त्यानं तिच्यातला कलंक पुसून टाकला. काम देऊ नाही का, जगामध्ये जेवढे लोक आहेत ते तुम्हाला कलंक देतील, पण येशूच्या आगमनाच्या द्वारे तुमचे सगळे कलंक पुसले जातात. सगळे कलंक पुसले जातात. झाकाक म्हणजे तुमचा कलंक पुसणं. येशू जक्कयाच्या घरी आला, म्हटला त्वराकर खाली आहे. जक्कयानं काय जेवण बनवलं ते महत्वाचं नाही, त्यानं काय त्याला सर्व केलं ते फार महत्वाचं आहे. नाही का, सर्व करणं. बऱ्याच ठिकाणात गेल्यावर लोकांना असं वाटतं की चांगल्यातलं चांगलं काहीतरी द्यावं, आणि ते मला देतात. कोणी काजू बदाम. आता पूर्वी ते मला खूप आवडायचं काजू बिजू, पण नंतर कपडेच यायला तयार नाही म्हणून बंद करून टाकलं काजू बदाम. मग ते मला तळलेलं मळलेलं पण खूप आवडायचं. ते दिलं की गोड, ते दिलं की खूप बरं वाटायचं. आता कळतं गोड खा तेवढी जाडी वाढती, आपोआप ते कमी कमी कमी. मग पण लोकांना वाटतं त्यांनी खायला पाहिजे. आणि बरेच तुम्ही जेवता का नाही पाळक साहेब? एवढंच खातो मी. आणि कुठं तरी गेलं ते ताट जर पाहिजे, अंडे, मटन, चिकन, एवढ्या आयटम. ते बघितल्यावर असं वाटतं एक माणसाला की अख्ख्या चर्चला जेवण केलेलं आहे सगळं. समस्या ती नाही,
तुम्ही लोकांना प्रसन्न करण्यासाठी, गुरुला प्रसन्न करण्यासाठी काय देता, याच्यानं गुरु प्रसन्न होतो का, ही गोष्ट महत्वाची. मी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड. येशू पण त्याच्यात नव्हता हो इंटरेस्टेड, कारण तो कशासाठी आला, जाकात म्हणजे कलंक पुसण्यासाठी. देवाचा सेवक आणि स्वतः येशू एका घरामध्ये जाण्याचा त्याचा उद्देश काय, कलंक पुसला जावा. आणि जक्क्याच्या घरामध्ये गेला, बसला. काय खाल्लं, काय मांडलं, कुठल्याच गोष्टीचा उल्लेख नाही. आणि जक्क्यानं ओळखलं, लगेच त्याच्याशी बोलायला. कुणाचं कुभांडानं घेतलं असेल, चौपट झाकाकला सुरुवात झाली, कलंक पुसायला सुरुवात झाली. ते कलंकित जीवन होतं. लोक म्हणत होते हा एक पण गाडी पैसे घेतल्याशिवाय सोडत नाही. सगळे लोक तिथं होते. हेच नाक्यावरती हाच बसतो ना, हा जो आहे ना, कदाचित जक्कय ब्रदर फार डेंजर आहेत. आता ब्रदर झाले ना येशू बरोबर आल्यावर, हे ब्रदर फार डेंजर आहेत बरं का. तसं बरेच लोक चर्च मध्ये येत आहेत पण स्वभाव बदलला नाही, ब्रदर अजूनही त्याच गोष्टीमध्ये. मग कसला नाता, समजतंय का. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे कलंकित जीवन पुसलं जाणं. म्हणजे अगोदर जे तुम्ही करत होता आता ते नाही करायचं. आता बदललं ना तुम्ही, येशूला स्वीकारलं ना. मग तो काय म्हणला, मी आलो कशासाठी, हरवलेले शोधण्यासाठी. हरवला कुठं हा जक्कय, जमा जकात चोरण्यामध्ये त्याचं जीवन गेलेले. तुम्ही याच्या अगोदर ठकवणारे, फसवणारे, लुबाडणारे होता. पण येशू आला म्हणजे नाता कोणा व्यक्तीचा खरा नाता होणार आहे, ज्यानं आपल्या नेचर मध्ये, आपल्या स्वभावामध्ये फरक केला आणि कलंक पुसून टाकला. कलंक पुसला पाहिजे, कलंकित जीवन गेलं पाहिजे. पूर्वी जे तुम्ही होता, प्रत्येकाच्या माग एक लेबल आहे. कलंक म्हणजे लेबल बरं का. काय नव्हतं, हे भांडखोर आहेत. मग भांडखोर स्वभाव गेला का. काही लोक ह्यांचं बोलणं फार कुचक आहे म्हणजे कलंक आहे बरं का तो. काही लोक टोमणं देऊन बोलतात, तो पण कलंक. काही लोकांचा स्वभाव शाय आहे, लाजणारा स्वभाव आहे, ते पण कलंकच आहे. हा कलंक आहे बरं का. आम्ही म्हणतो नाही त्यांचा स्वभाव तसा आहे, ते शांत बसतात. नाही, वो कलंक आहे तो. एकदा येशू आला की सगळं गडबड चालू होती. पेत्र याच्या अगोदर बाकी काही बोलत नव्हता, परंतु योहान सुद्धा आम्ही पाहतो तसाच आहे. तो पण आविष्य नाही, त्याच्यामध्ये पण आविष्य नाही. पेत्राचा स्वभाव पण वेगळा आहे, पण त्याचा कलंक प्रभूने पुसला. तुमच्या स्वभावामध्ये बदल व्हायला पाहिजे, कलंक गेला पाहिजे. काय माझ्यामध्ये कलंक आहे, अशी कोणती गोष्ट माझ्यामध्ये आहे, काय माझं बोलणं फटकळ आहे, हा कलंक आहे. मग नाताळामध्ये हा कलंक पुसलं जाणं म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारणं आहे. आमेन म्हणाला. कलंक पुसलं गेला पाहिजे. कलंक तसाच आहे. म्हणून 2022 नाताळ झाले तो. आता 2022वा नाताळ या वर्षी. कोणाचा 30 असेल, कोणाचा 20 असेल, कोणाचा 25 असेल, कोणाचं 40 असेल, कोणाचे 10-12 नाताळ असतील. पण येशूला स्वीकारलं तर मी कलंक पुसण्यासाठी आलो. मग कलंक पुसण्यासाठी तुमची प्रोव्हिजन काय, तुम्ही काढून ठेवलं का. प्रभूजी माझ्या जक्कत्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी यायचं. येशू घरी आला, घरी आल्याबरोबर त्यानं काढून ठेवलं काय, मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल काढून टाकायच्या. तंबाखूच्या पुड्या, दारूच्या बाटल्या, भांडणं, सगळ्या घाणेरड्या गोष्टी काढायचं आणि सांगायचं जे मी केलं आता चौपट परत देतो. आता चौपट तुझ्या सानिध्यात जीवन खर्च करतो. ऐका, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. पौल ज्यानं येशू ख्रिस्तानं त्याला 12वा प्रेषित म्हणून ख्रिस्तानं त्याची नियुक्ती केली, बाकीच्या शिष्यांना माहित नव्हतं. आणि या पौलानं ख्रिस्ताला आपल्या जीवनात ग्रहण करण्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त ख्रिस्ती लोकांचा त्यानं छळ केला. आणि राजाकडनं फरमान पण घेतलं होतं. ते पैसे टाकून त्या राजाकडनं फरमान घेतलं, या लोकांचं मला छळ करावा. आता या पौलाला ख्रिस्ताचं दर्शन झालं, ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला आणि ख्रिस्ताला जीवनामध्ये घेतल्याबरोबर आता पौल जेवढा छळ केला त्याच्यापेक्षा अधिक पटीने स्वतःचा छळ त्याने होऊन दिला. चौपट परत करतो ख्रिस्त आल्यावर. याच्या अगोदर, ख्रिस्ताला स्वीकारण्याच्या अगोदर तुम्ही पुष्कळ लोकांना त्रास देणारे लोक असाल. ऐका, काहींचं नुकसान केलं असेल. कोणी व्यक्ती जगामध्ये असा नाही की ज्यानं कधीच कोणाचं नुकसान केलं नाही. केलेलं आहे प्रत्येकाचं.
काही आमचे स्वभाव आहेत, काही आमच्या गोष्टी आहेत ज्याच्यानं आम्ही कुणाची तरी हानी केली असतील. लेकर म्हणून आई बापाची हानी केली असेल, पती म्हणून पत्नीची, आईची, घरातल्या लोकांची हानी केली असेल, नुकसान केलं असेल. ऐका बरं का, नाताळ फार सुंदर आहे. प्रामाणिक नाही राहिलो माझ्या पत्नीला, प्रामाणिक नाही राहिलो माझ्या घरातल्या लोकांना, प्रामाणिक नाही राहिलो मी त्या ठिकाणामध्ये, पत्नी म्हणून पण त्या ठिकाणामध्ये काहीतरी चूक झाली असेल. असं काहीच मला एका बहिणीचा मेसेज आला, पालक साहेब मी फार मोठ्या संकटात सापडले. मी एका व्यक्तीबरोबर लग्न केलं, त्या माणसाचं आधी लग्न झालं होतं, मग त्याची पत्नी त्या घरामध्ये असताना त्या पत्नीनं काय केलं तर दुसऱ्या व्यक्तीशी व्यभिचार केला आणि मग त्याचा गर्भ त्या स्त्रीला राहिला. मग नवऱ्याच्या लक्षात आलं, त्याने तिला सोडून दिलं, मग ती गेली दुसरीकडं. त्यांचं दुसरं मॅरेज, माझं पहिलं मॅरेज. आणि आता प्रॉब्लेम असा झाला की त्या स्त्रीचं, जिला तिला सोडून दिलं होतं, त्या स्त्रीचा तो मुलगा तो मरून गेला, पापाचं होतं मरून गेलं. आणि मग माझा नवरा आता त्या स्त्रीकडे परत जाऊ लागला. मी कन्फ्युजन मध्ये, काय करावं मला समजत नाही, माझं मार्गदर्शन करा. कलंकित जीवन किती हो, कोणालाच विश्वासू नाही आपण. एकाचं जीवन उद्ध्वस्त करणं आणि त्या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छा, स्वतःचा मोह, स्वतः जे जगणं, स्वतःचा आनंद शोधणं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त होत असताना ज्या प्रकारचं अविश्वासू जीवन आहे, मी तेच गोष्ट तुम्हाला सांगत आहे. हे नुकसान आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहे. 100% कोणाच्या भावनेशी खेळलेलो आहे, इमोशनशी खेळलेलो आहे. लेकरांनी कधी कधी आई वडिलांच्या इमोशनशी खेळलेले आहेत, नुकसान केलेलं आहे. त्यांनी तुमच्यावरती टाकलेला विश्वास, त्यांनी तुमच्यासाठी केलेले श्रम, रात्रंदिवस तुमच्यासाठी गाळत असलेला घाम, ज्या गोष्टीनं, ज्या पद्धतीनं ते तुमच्याशी अटॅच्ड आहेत, ते तुमच्याशी भावनिक बांधले गेलेले आहेत, त्यांच्या भावना लेकरांमध्ये आहेत. लेकरांना पण आई वडिलांचं नुकसान केलं असेल, हा कलंक आहे. जग काय म्हणतो, मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल, आता येशू आला तर नुकसान केलं तर आता चौपट प्रेम द्यायला सुरुवात करा. चौपट द्या, चौपट. मग खरा नाताळ आहे. कसा नाताळ? हा कलंक पुसून काढला. ऐका लेकरांनो, जर तुमच्यासाठी खरा नाताळ असला पाहिजे ना, आतापर्यंत तुम्ही तुमच्या पालकांचं किती नुकसान केलं, किती त्यांच्या भावनेशी खेळला, किती त्यांची प्रतारणा केली. तुमचं जीवन घडवण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत, पत्नीनं तुमच्यावरती दाखवलेलं प्रेम, आई वडिलांनी मुलांसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. पहा बायबल, नाताळ मी सांगतो ना, म्हणून हा नाताळ जो आहे ना बिब्लिकली पाहायचा. हे लय सोपं आहे. चला कॅरलचे गाणे गायले, मग सुंदर सुंदर कपडे घालून 25 तारखेला सगळ्यात शेवटी हसत हसत एकमेकाला म्हणायचं, काय काय म्हणायचं, म्हणता का नाही, हॅपी ख्रिसमस, अजून तुलाही जाओ, तुलाही जाओ, तुलाही जाओ, तुला जाओ, तुला जाओ, तुला जाओ, तुला जाओ. हा नाही नाताळ हो. ख्रिस्ताला स्वीकारणं आणि स्वीकारल्यावर जेवढं नुकसान केलं त्याला चौपट परत करणं, याला नाताळ म्हटलेलं आहे. चौपट. इथं आतमध्ये होतं बरं का, हे ख्रिस्त आतमध्ये काम करतो, बाहेर नाही काम करत. कुणाचं कुभांडानं घेतलं असेल, चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरिबाला वाटून टाकतो. हे खरं ख्रिस्ताला स्वीकारणं. कलंकित जीवन कधी पुसलं जातं? आल्या आल्या जगायला नाही म्हटलं, चल तुझ्या घरी मी आलो ना, तारण. आता येशू तारण, तो तारणारा स्वतः आहे. सगळ्याला तारण फुकट वाटत होता, पण फुकट नाही वाटत तो तारण. त्याने काय म्हटलं, ऐकलं त्याच्या घरामध्ये बसल्यावर, मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरिबाला देतो. असंच लिहिलं, वाचा बरं. तेव्हा जक्कई उभा राहून हा. प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपल्या अर्धद्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायानं कोणाचे काही घेतले असेल. ज्यावेळेस ख्रिस्त जीवनामध्ये येतो, तो कलंक पुसत असतो, तर पहिल्यांदा परिवर्तनामध्ये कोणावरती अन्याय होत
असल्याची भावना जागी व्हायला पाहिजे. माझ्यावरती अन्याय होतो ही भावना काढून टाका. जगात सगळ्याला असंच वाटतं की माझ्यावर अन्याय होतो. बायकोला वाटतं नवरा अन्याय करतो, नवऱ्याला वाटतं, दोघांचे डायलॉग एकच आहे, बाई तू तर माझं जीवन नरक करून ठेवलंय. ती पण म्हणते तू माझं जीवन नरक करू. नाही हो, तुमच्यामध्ये ती भावना, जगण्यात ती भावना आहे. कोणती? मी कोणाचं अन्यायानं, ऐका मी म्हणतो कोणावरती अन्याय होऊ देऊ नका. ज्याचा त्याचा दर्जा ज्याला त्याला द्या. आमेन म्हणाल का? अन्याय म्हणजे काय माहिती का? माझी जी पत आहे, माझी जी जागा आहे ना, ती जागाच मला मिळाली नाही. मला परवा कोणीतरी दिली, बाळासाहेब मला ते शाळेतले लोक त्रास देत आहेत, एवढ्या वर्षाची माझी सर्व्हिस, ते म्हणतात अजूनही तुम्हाला ते मिळणार नाही. माझ्यावर अन्याय व्हायला लागला. म्हणजे काय? एवढे वर्ष सर्व्हिस करून मला ती जागा मिळाली. ऐका, आता विश्वासणाऱ्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला एक जागा आहे. बायकोला बायकोची जागा, लेकरांना लेकरांची जागा, सासूला सासूची जागा, सासऱ्याला सासऱ्याची जागा. प्रत्येकाला अन्याय होऊ देऊ नका. आमेन म्हणाल का? हे नाही तुम्हाला कोणी सांगणार ना, फक्त मीच सांगेल. कोणीच नाही सांगणार तुम्हाला. हॅपी क्रिसमस करा, हॉस्पिटलमध्ये जा, यांना केळं द्या, त्यांना बिस्किट द्या, त्यांना चकल्या द्या, पालकांना कपडे पाठवा. मी सांगेल अन्याय नाही व्हायला पाहिजे. हे बिब्लिकल आहे. अन्याय होऊ देऊ नका. ज्याचा त्याचा दर्जा ज्याला त्याला. मी अन्यायानं काय दिलं? कोणाचे काही घेतले असेल. अन्याय जर मी कोणावरती केला आणि कोणाचं काय घेतलं म्हणजे कोणाची तरी जागा घेतलेली आहे. ऐका, देवाचे लोक ज्या ख्रिस्त कलंक पुसण्यासाठी येतो ना, तर माझ्यातला कलंक मला दिसला पाहिजे आणि प्रभूला सांगितलं पाहिजे हा कलंक पूस. अन्यायानं कोणाचं घेतलं असेल तर. कोणाच्याच बाबतीत अन्याय होऊ देऊ नका, कोणाच्याच नाही. प्रभूनं ज्या गोष्टीसाठी, ज्या जागेवरती तुम्हाला ठेवलेलं आहे, पत्नीनं पत्नीची जागा अतिशय करेक्टपणे पार पाडली पाहिजे. ती जागा आहे तुम्हाला, देवानं तुम्हाला ती जागा दिलेली आहे. आणि पतीनं सुद्धा पतीच्या जागेवरती थांबून पत्नीला असणारा दर्जा बरोबर दिला पाहिजे. त्यानं पण तिला नाही, त्यांनी नाही म्हटलं पाहिजे हा मी मस्तक आहे ना, तू मस्तक आहे तर मी अंग आहे. मस्तकाला इथून मिळतं खायला. तिने जर म्हटले नाही तू मस्तक आहे ना, मी तुला चारतच नाही, कसं मस्तक जिवंत राहतं बघू दे. तिला तिचा दर्जा आहे. आमेन म्हणाल का? फार सुंदर आहे बरं का. देवानं म्हटलं पती कोण आहे आणि स्त्री कोण आहे? स्त्री कोण आहे? बोला की डेअरिंग नाही. तुमचा आवाज अंग आहे का गायब झालं ते कळलं ना मला, का नुसतंच डोकं चर्चमध्ये. तुम्ही कोण आहात? म्हणजे मस्तकाला अंग असल्यावर किंमत असणार आहे की नाही? म्हणजे दोघं पण वेगवेगळं. लाख मस्तकानं किती उड्या मारल्या तरी सुद्धा अंगाला त्याची जागा आहे. ह्यानी ठरवलं नाही, हात म्हटला की, आणि तोंड जीभ पण सांगते नाही तोंडाला चव नाही आज, मग हात पण किती पण भारी खायला द्या नाही जात. तिकडं मस्तक गरगरायला लागतं. खायची खूप इच्छा आहे पण चक्कर यायला लागली आणि आता अस्वस्थ होतंय, मरावं असं वाटायला लागले, चक्कर यायला लागली. का? अंग साथ द्यायला कारण मस्तक पण काम करत नाही. बघा, रिकामी पोट असलं तर डोकंच काम करत नाही ना, अभ्यास होत ना, काय होत नाही. का? प्रत्येकाला प्रत्येकाची अन्याय होता कामा नये. मस्तकानं सुद्धा सगळ्या शरीराला सूचना करण्याचं काम केलं पाहिजे. आता त्याच्याकडे मला जायचं नाही, पण मी त्या दर्जाविषयी सांगतो तुम्हाला. जागा अन्यायानं प्रत्येकावरती, प्रत्येक जण, घरातला प्रत्येक व्यक्ती, आणि त्याच्यावर कधीच अन्याय होऊ नये, कधीच नाही. ते हे परिवार, हे कुटुंब, हे चर्च, ही मंडळी, आणि त्या मंडळीमध्ये ख्रिस्त आहे, तर ख्रिस्त असताना त्या ख्रिस्ताला ग्रहण केलं. मग जसं जक्कयानं आतमध्ये आणलं, तो म्हटला मी कलंक पुसण्यासाठी आलो. कलंक पुसण्याची प्रोसेस सुरू झाली. मी कुणाचं अन्यायानं काही घेतले असेल, काय घेतलं असेल तर ते चौपट परत करतो. काय करायचं? चौपट. कोणावरती अन्याय केला असेल तर. पण प्रॉब्लेम असा आहे की आम्ही अन्याय पीडित आम्हीच आहोत.
सगळ्याला वाटतं माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झाला. पण जक्कय म्हणतो मी कोणाचं अन्यायाने घेतलं असेल तर चौपट म्हणजे मी अन्याय केलाय. म्हणा मी अन्याय केलाय. किती हळू. काही लोक तर मनातल्या मनात म्हणते ह्याने म्हणायला लावलंय म्हणून. तुम्हाला नाही माहिती मी किती अन्याय सोसलाय. नाही तुमचा कलंक नाही पुसला जाणार. साकाक म्हणजे जक्कयासारखं कन्फेशन आहे. काय कन्फेशन? मी कोणाचं पुढे वाचा. हा पहा मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतलं असेल तर ते चौपट परत करीतो. म्हणजे नाताळ म्हणजे अन्याय केला तर त्याला चौपट परत करणं. अन्याय झालाच प्रत्येकाकडनं, कुठं ना कुठं तरी झालेला आहे. नवऱ्याकडनं झाला, बायकोकडनं झाला, सासूकडनं झाला, सुनेकडनं झाला, कुठं तरी अन्याय झालेला आहे. म्हणून नाताळ जो आहे ना तो समेटाचं काम करतो बरं का. पहिली गोष्ट, आता पहिली प्रोसेस आहे ना नाताळची, कपडे नंतर. आणि म्हणतो ते समेट नसेल तर कपडे घालूच नका, काडी लावा त्या दुकानाला. कोणत्या दुकानात तुम्ही जाता मी सांगतो त्या बॉम्ब टाका म्हणतो या दुकानात, यांना बी उडवा त्यांना बी उडवा. हा प्रोसेस तिथे आहे. हा नंतर झालं कपडे, हे नंतर झालं फराळ. कसं काय पचतं तुम्हाला मला समजत नाही. पोटात सगळं घाण तसंच ठेवायचं आणि हॅपी ख्रिसमस कसं काय करायचं, कसं काय तुम्हाला पचतं हे? एवढा मजबूत कोठा कसा काय तुमचा? इथं प्रोसेस सांगितली. अन्यायानं कुणाचं घेतलं असेल चौपट परत करतो. मला कळतं माझं वर्तन चुकीचं आहे, माझं वागणं चुकीचं आहे, माझे शब्द चुकीचे आहेत. मी कितीतरी जास्तीचे शब्द बोललो, त्या शब्दाला कुणीतरी दुखावलं, घरातली व्यक्ती दुखावली, कुटुंबातली व्यक्ती दुखावली, कदाचित माझ्या आजूबाजूचे लोक दुखावले आणि दुखावलेल्या व्यक्तीसाठी चौपट परत करावं लागतं. हे आत्मिक गोष्ट आहे, हे आत्मिक जीवन आहे. हा नाताळ आहे. या नाताळामध्ये जे घडलं त्याच्या चौपट परत करायचंय. चौपट प्रेम द्यायचं, चौपट रिस्पेक्ट, चौपट आदर. नुकसान कोणाचं केलं असेल चौपट रिस्पेक्ट द्या. मी म्हणत नाही आमच्याकडनं घडत नाही, घडतं. आम्ही माणूस आहोत आणि हे मरेपर्यंत हा संघर्ष चालणार आहे बरं का. तुमच्याकडे हे बुद्धीमध्ये सैतान तुम्हाला कुठंतरी अडकवणार आहे. त्याला वाटतं की तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचू नये, याच्यासाठी तो तुम्हाला भावनेच्या गोष्टीमध्ये अडकून पाडतो. म्हणून म्हणलं देवाच्या लोकांनी भावनिक नाही व्हायचं बरं का. त्याने नेहमी स्ट्रॉंग असलं पाहिजे. कुणाचं घेतलं असेल चौपट परत करा. काही संघर्ष झाले असतील घरामध्ये, परिवारामध्ये, पहिल्यांदा त्याची प्रोसेस सुरुवात व्हायला पाहिजे. मी अन्यायाने कुणाचं घेतलं असेल चौपट परत करतो. पुढे वाचा. प्रभूजी पहा मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. आता अजून एक वचन वाचा. लुकाचं सुवर्तमान 7वा अध्याय 36 ते 40 वचन वाचूया. तो कलंकित जीवन पुसण्यासाठी आलो. त्याला आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो पुरुषाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसलं. त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या पुरुषानं त्याला बोलावले होते, त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. इथं कलंकित जीवन येशू म्हणतो मी हरवलेले शोधण्यासाठी म्हणजे कलंकित जीवन पुसण्यासाठी आलो. ऐका, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं ख्रिस्ताला आपल्यामध्ये घेत आहे, स्वीकारत आहे. आता इथं एक परुषी व्यक्ती, या परुषानं येशूला आपल्या घरी जेवायला बोलवलं. तो धार्मिक व्यक्ती बरं का. नाताळ धार्मिक पण करतात
आणि नाताळ पापी पण करतात, पण ख्रिस्ताला आवडणारा नाताळ कशा पद्धतीने असतो ते मी तुम्हाला सांगत आहे. इकडं परुषानं येशूला आपल्या घरामध्ये घेतलं. ऐका, पर्सनली तुम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेणं किती महत्वाचं आहे. त्याच्या घरामध्ये येशूचे शिष्य, येशू आणि बरेच लोक त्या ठिकाणात आले. आता येशूला माझ्या घरात आलं तर जास्तीत जास्त माझा वेळ कुणाबरोबर गेला पाहिजे हो? समजा मला कोणी मीटिंगला बोलवलं, जेवायला बोलवलं, आणि जेवायला बोलवलं माझ्या बरोबर बरेच जण असतात, मुलं असतात, आणि त्यांनी माझी चर्चा करून माझ्या बरोबर असणाऱ्या मुलांची चर्चा करायला सुरुवात केली, तर मला असं वाटतं मला जास्त डोकं फिरल नाही का? तुम्ही कशाला बोलवलं मला? मग येशूला पण त्यांनी घरी बोलवलं. आता प्रॉब्लेम काय माहिती का, हे बोलवणारे धार्मिक आहे, यांना रस कशामध्ये माहिती का? आमच्या घरी येशू आला बस, आमच्या घरी दिनाकर येऊन जेवून गेले. बरं, मग मी बेनियन समोर फोटो, संगती फोटो काढलाय हो का भिंतीवर, आणि पाण्याच्या टपरीवर तू घाणीचं जीवन जगतो. समस्या ती नाही. तुझ्या घरी तू येशूला बोलवलं, तुझ्या घरामध्ये येशू आल्यावर, जक्कयाच्या घरात आल्यावर जक्कयाच्या घराला त्याने तारण दिलं. तुझ्या घरामध्ये पण येशू आला, त्याला कलंक पुसायचा आहे, तुम्ही त्या ठिकाणात तोच डायलॉग मारला. हा पापी लोकांच्या घरी जेवतो, पापी लोकांमध्ये याचं बसणं होत नाही. आता पण येशूने तिथं उत्तर दिलं, तारण त्यांना दिलं. मग शास्त्री पुरुषांची धारणा नाही बदलली बरं का? काही लोकांची धारणा कधीच बदलत नाही, ते वर्षानुवर्ष तसंच ख्रिसमस करतात. किती पण मोठे उपदेश करा, किती पण परिवर्तनाचे उपदेश करा, त्यांनी कधी कुणाला क्षमा पण करणार नाही, त्यांनी स्वतःचं परिवर्तन करणार नाही, ते व्यसन सोडणार नाही, ते अनिती सोडणार नाही, ते भांडण सोडणार नाही, ते वादविवाद सोडणार नाही. पण त्यांच्याकडे शास्त्र वाचन असेल, त्यांच्याकडे चर्चला जाणं असेल, त्यांच्याकडं आणि गाणं सगळं धार्मिक जीवन आहे तसं आहे. पण मुख्य भाग काय? त्या स्त्रीने केलेला तो मुख्य भाग ती काय? ती लांबून येशूकडे रडती आणि पश्चाताप करून तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, आणि ते अश्रू येशूच्या चरणाजवळ, येशूच्या चरणावर पडत आहे. आणि असं लिहिलं, तिने आपल्या केसानं येशूचे चरण पुसले. अर्थ आहे बरं का? हे केस आहे ना, ते भूषण असतं बरं का, भूषण, गौरव असतं केस. म्हणून शास्त्रात सांगितलं स्त्रियांनी केस मोकळे आणि कापू पण नाही, का तर तिचं भूषण आहे ते. हे भूषण आहे, गौरव आहे, देवानं दिलेलं गौरव आहे. पुरुषाला आणि स्त्रीला वेगळं दिलेलं आहे. पुरुषाला केस कापलेलेच चांगले दिसतात नाही का, नाहीतर मागून कळत नाही बाई आहे का बाबा आहे. आणि एका ठिकाणी झालं तसं, आपण बघितलं नाही का? ब्रदर म्हणो सिस्टर म्हणो, थोडं कन्फ्युजन, मिशी पण नाही, जे ठेवायचं ते गायब आणि जे कापायचं ते वाढवले. आणि मला मोठा प्रश्न पडला, काय म्हणावं यांना, डाऊट होता. मग आम्ही काहीच बोललो नाही तिथं. नंतर कळलं की ते ब्रदर आहेत. हे भूषण आहे. तुम्ही कापले मुलांनी, छान दिसता. वाढवले, दलीला कापून टाकणार. मग दलिलेले कापण्याच्या आधी आपणच कापू, दलिलेच्या हातात सापडा. स्त्रियांनी कट केले, भूषण निघून गेलं. ऐका, आता काय सांगतोय तुम्हाला, ते भूषण आहे. येशू आला, तिनं ख्रिसमस साजरा करती. येशू त्या पुरुषाच्या घरी, शास्त्राच्या घरी जेवायला गेला. इकडे ही स्त्री पश्चाताप करती आणि जे गौरवी जीवन ती जगत होती, पाप करण्यात तिचं गौरव होतं बरं का. तिच्या केसामुळेच पुष्कळ पुरुष तिच्या मागे लागलेले होते. तिच्यामध्ये एक प्रकारचं व्यभिचार करणारी तो काय, तो पुरुषी काय म्हणतो, हा जर त्याला कळलं असतं ना ही स्त्री कोण आहे, त्याने हात पण लावू दिला नसता. याचा अर्थ ती एक पापी स्त्री, वाईट वर्तन करणारी स्त्री होती. पण तिनं दोन गोष्टी केल्या. एक तर तिनं पश्चाताप करायला सुरुवात केला, रडायला सुरुवात केली. प्रभूजी मला माहिती तू आला, माझं सगळं पाप मला दिसायला लागलं. ख्रिस्त जीवनामध्ये आला, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आला. तुम्हाला शोधलं, पण झाकात म्हणजे कलंक पुसला जातो. प्रभूजी आता माझा कलंक मला पुसून टाकायचा आहे.
मी पापी हे मला माहितीये, हा माझा कलंक पुसायचा आहे. काय प्रोसेस आहे? जक्कयाच्या घरामध्ये काय प्रोसेस होती? जक्कय आला, मी कुणाचं कुभांडानं घेतलं, चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. आता या स्त्रीनं पण प्रोसेस केली. असंच नाही कोणी येशू कुणाला उद्धार देत नाही, असंच कुणाचा कलंक पुसत नाही. गेलो पश्चाताप केला, रडलो, अमकं झालं आणि मीटिंग मध्ये हे झालं, मीटिंग मध्ये ते झालं. नाही हो, ते इमोशन मध्ये झालं सगळं. मीटिंग मध्ये इमोशन्स असतात. एक वक्ता येतो, तो प्रीचिंग करतो, प्रीचिंग केल्यावर इमोशन जागा होतात. तो गेला 4-6 महिन्यांनी, वारं गेलं, परत इथं इमोशन्स नाहीत, इथं ऍक्शन आहे. काय ऍक्शन आहे? येशू अजून त्याचा उपदेश चालू नाही, घरामध्ये बसलेला आहे आणि तिकडं ती गेली आणि गेल्याबरोबर तिला तिच्यातल्या पापाची जाणीव झाल्यामुळे ती रडली. भावना कधी जागा होतात? अश्रू कधी येतात माहिती का? माणसाला कुठंतरी टोचणी लागलेली असती. अरे एवढा मोठा मनुष्य, या व्यक्तीनं काल मला वचन सांगितलं, माझ्या चुका मला त्यांनी दाखवल्या आणि तिच्या भावना तिच्या जाग्या झाल्या आणि ती रडायला लागली. रडता रडता असं लिहिलं, तिच्या डोळ्यात त्याच्या मागे थांबली होती. काय शब्द आहे? वाचा बरं. आणि त्याच्या पायाशी, नाही आधीच वाचा, मागे. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो पुरुषाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली. पायाशी कुठे रडत उभी राहिली? मागे. मागे माग राहती, उभं राहती आणि माग येशू समोर बसलाय आणि तिचे बरोबर अश्रू त्याच्या पायासमोर पण नाही हो. आणि काय म्हणतो, किती धार असेल ती, की येशूचे पाय अश्रूंनी भिजवले आणि एवढे भिजले की खाली बसली आणि त्याच्या केसांनी, जे त्याचं भूषण, जी तिची इज्जत, जी तिची प्रतिष्ठा. तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा गुन्हा सिद्ध करतात आणि त्याला लाचारीचं जीवन जगायचं ना, तर त्याचं मुंडन करतात. म्हणजे ते त्याची केस, त्या व्यक्तीचे, त्या स्त्रीचे केस, ही तिची इज्जत आहे, ही तिचं स्टेटस आहे. पण ज्या दिवशी ख्रिस्त येतो ना, तुम्हाला तुमचं स्टेटस, तुमची इज्जत, तुमचं स्थान बाजूला काढायला सांगतो आणि तुम्हाला नम्र व्हावं लागतं. जसं त्या स्त्रीनं नम्र झाली. कलंक पुसायचा तर नम्र व्हायला पाहिजे. ती नम्र झाली. एवढे सुंदर तिचे केस, त्या केसांनी त्याचे सगळे पाय पुसले. तिला वाटलं आजपर्यंत या केसांनी पाप केलं, पण आता हे केस पाप करणार नाही, हे केस प्रभूसाठी समर्पित असतील. याच्यानंच मी अनेक लोकांना माझ्याकडे अट्रॅक्ट केलं. कलंकित जीवन त्यावेळेस तुमच्यातलं बाहेर पडेल, कलंकित जीवन त्यावेळेस पुसलं जाईल ज्या गोष्टी तुम्ही पापाला समर्पित केल्या होत्या, त्या गोष्टी आता ख्रिस्ताला समर्पित करायच्या. पापाला समर्पित केल्या होत्या. शमशोनाच्या बटा ही त्याची ताकद होती, त्यानं पापाला समर्पित केल्या होत्या. दलिलीच्या स्वाधीन त्यानं केल्या. तो म्हटला तुझ्या बटा कधी कापू नको, दलिलीला सांगितलं आणि दलिलीच्या स्वाधीन त्यानं बटा केल्या. आणि आम्ही पाहतो की त्याच्या डोक्यावरच्या बटा गेल्या, शापित जीवन तो सगळा. कलंकित जीवन पुसण्याच्या अगोदर आम्ही पाहतो की तिथं त्या प्रकारची प्रोसेस व्हायला पाहिजे. पुढे काय केलं वाचा बरं. व आपल्या अस्वांनी त्याचे पाय भिजवू लागले. पाय भिजवू लागले. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले. त्याच्या पायांचे मुके घेतले. पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. आणि काय केलं त्यानं? सुगंधी. पुढे अजून पुढे काय झालं मग? तेव्हा ज्या पुरुषाने, आता पहा, हे सगळं केल्यावरती ज्यास तुम्ही या गोष्टी करताना, ती पाप करताना तुम्हाला कोणी दोष देणार नाही बरं का. तुम्ही पाप केल्यावर तुम्हाला कोणी नावं ठेवणार. जरा तुमचं परिवर्तन व्हायचं म्हटलं की तुम्हाला लगेच लोक नावं ठेवायला सुरुवात करतील. आणि नुसतं तुम्हालाच नाही, तुमच्या बरोबर येशूला पण. येशू तिथं असं लिहिलं, तिने काय केलं? येशूच्या चरणावरती अश्रू टाकले, पाय पुसले आणि मग अलाबस्त्र कुपी फोडली आणि फोडल्याबरोबर त्या अलाबस्त्र कुपीतलं अत्तर त्याच्या चरणाजवळ टाकलं आणि इकडं स्फोट झाला. काय स्फोट झाला? ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटलं, हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. त्यानं ओळखलं असतं. चर्चा कोणाची झाली? बोलवलं कोणी घरात येशूला आणि काय बोलून साध्य केलं? नावं तर येशूलाच ठेवायला लागलं.
लक्षात घ्या का? ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेताना त्यास तुमच्याद्वारे ख्रिस्ताला तुम्ही आतमध्ये घेतलं, पण तुम्ही अशा पद्धतीने घेऊ नका की जेणेकरून लोकांनी तुमच्यातल्या ख्रिस्ताला नावं ठेवायला पाहिजे. नाताळाला बरेच लोक जर त्यांच्याकडे तुम्ही बघितले ना, असा त्यांचा नाताळ असतो की त्या नाताळामध्ये ख्रिस्तच नसतो. दारू पिणं, पिक्चरला जाणं, भांडणं करणं, मारामारी करणं, वादविवाद करणं, एकत्र येऊन संभ्रम निर्माण करणं, या प्रकारच्या घटना. इथं ख्रिस्त तुमच्यामध्ये आल्यावर आत्मिक जीवन नाही जाग होत. आत्मिक जीवन नाही जाग झालं. हा शास्त्रीय असून याच्यामध्ये आत्मिक जीवन नव्हतं. तो ख्रिस्ताला नावं ठेवायला लागलेला आहे. तसं तुमचं जीवन, तुमचा नाताळ येशूला नावं ठेवणारा तर नाताळ नाही ना. ख्रिस्ताचं गौरव त्यातनं होणार आहे का? धार्मिक लोकच नावं ठेवायला लागलेत येशूला. का? तर त्या स्त्रीनं केलेलं कृत्य. कोणतं कृत्य तिने केलं? तिनं येशूच्या पायाला हात लावला. आता दोन गोष्टी, दोन अर्थ त्यातले मी तुम्हाला सांगत आहे. एकच बाजू नाही बघायची. ख्रिस्त आला, ख्रिस्ताला घेतलं घरामध्ये, शास्त्री पुरुषानं घरामध्ये त्याला घेतलं. मर्यादा ठिकाणामध्ये आली, तिने अलाबस्त्र खुपी फोडली, येशूच्या पायाला हात लावले. हे सगळ्या घटनेमध्ये इकडे शास्त्री पुरुष येशूला नावं ठेवत आहे. येशू तर घरात आला, मग नावं कशाला ठेवायला पाहिजे? तो मसीह आहे, तो तारण देणारा, तो उद्धार करताय. परंतु काही इन्सिडेंट, काही घटना अशा घटना असतात की त्या घटनेमुळे ख्रिस्ताचं गौरव होण्याच्या ऐवजी ख्रिस्ताचं गौरव कमी होऊ शकतं. आम्हाला वाटतं ते योग्य आहे, आम्हाला आमच्या पसंतीनं आम्ही ते करत आहोत, परंतु त्याच्यात देवाचा गौरव कमी होतो. अशी घटना पण घडता कामा नये. तरी सुद्धा शास्त्र काय सांगतं? मरियेनं केलेली गोष्ट सगळ्यात भारी गोष्ट होती. का? मरियेनं अशी घटना केली, याच्यानं लोकांचं मन दुखवलं, पण ख्रिस्ताचं मन प्रसन्न झालं. काही वेळेस तुम्ही करत असलेले नाताळ तुमच्या नातेवाईकांना आवडणार नाही. परवा आपल्या चर्चमध्ये बाप्तिस्मा देऊन गेलेली, तिच्या भावाला पण येऊन तिने बाप्तिस्मा देऊन गेली. आणि मग तिकडं घरी गेल्यावर दिवस रात्र बिचारी ती फक्त बायबल वाचती, प्रार्थना करते. आणि तिचा प्रॉब्लेम काय? जेव्हापासून सत्य समजलं, कोण चुकीचं वागायला लागले की तिला जाऊन सांगायला सुरुवात करते. त्याच्यामुळं प्रॉब्लेम एवढे वाढले की ते म्हणजे तू वेडी झाली, हे बंद कर, एवढं नाही देवाच्या वचनात जायचं. काही वेळेस ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारल्यावर इतरांना पसंत पडत नाही, पण प्रभूला ते पसंत पडत असतं. ते प्रभूला आवडतं. या स्त्रीनं लोकांचा विचार नाही केला. हे सगळं तिच्या समोर चर्चा चालली. विचार करा, त्या बाईला किती वाईट वाटलं असेल. माझी भावना इतकी स्वच्छ आहे, माझी भावना एवढी शुद्ध आहे, माझी भावना प्रभूला प्रसन्न करणं आहे. परंतु तिचं डिस्कशन, तिचं हे वागणं अनेकांना पसंत नव्हतं, पण येशूला पसंत पडलं. आणि येशू काय म्हटलं माहिती? काय येशूचा डायलॉग वाचा बरं. तेव्हा येशूने त्याला म्हटले, शिमोन, मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. तो म्हणाला, गुरुजी बोला. एका सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये देणे होते. ते सगळ्या दाखला माहिती, आता त्याच्यात जायचं नाही आपल्याला. तो म्हणतो एकाला 500 रुपये देणं होतं, एकाला किती होतं? 50 होते. 50 होतं. देणे फेडाव्यास त्याच्याजवळ काही नव्हते, म्हणून त्याने तो म्हणला की एकाचं 500 होतं, एकाचं 50 होतं, आणि मी एकाचं 500 माफ केलं, एकाचं 50 माफ केलं. जास्त प्रेम कोण करेल? कोण हो? 500 कायचे जास्त माफ केले ना. 50 वाला काय म्हणेल? 50 तर होते, आमची भावना तीच आहे. काय सिगारेट तर ओढतो, त्यांच्यासारखी भांडणं तर नाही करत. काय व्यभिचार तर करतो, त्यांच्यासारख्या चोऱ्या तर नाही करत. पण हिच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या आणि प्रभूनं तिच्या सगळ्या गोष्टी माफ केल्या. तुमचं छोटस जरी पाप असेल तर ते 50 रुपयाचंच दे नाही, पण हात पण कलंक पुसला गेला पाहिजे. कलंकित जीवन काढण्यासाठी प्रभू आमच्याकडे आलेला आहे. म्हणून नाताळची सुरुवात होत असताना आपल्यामध्ये असणारा कलंक आम्हाला शोधणं फार गरजेचं आहे प्रियानो. अजून काही गोष्टी आहेत, परंतु शेवटी आपण इथं थांबणार आहोत. एकच वचन वाचा, योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 27 आणि 27 वचन वाचा. 27 पासून काही पुढे.
योहान 1:27. तो माझ्या मागून येणारा आहे, त्याच्या पायताणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही. यार्देनच्या पलीकडे 27-30 पर्यंत. यार्देनच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता. तेथे या गोष्टी घडल्या. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा येशू ख्रिस्त आमच्याकडे. आम्ही म्हणतो नाताळच्या रूपानं ख्रिस्ताचा जन्म झाला, तो आमच्याकडे आला. पण योहान त्या येशूला आपल्याकडे येताना पाहून म्हणाला, काय म्हणाला? हा पहा जगाचे पाप हरण करणारा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. लक्षात घ्या, जर ख्रिस्त आमच्यामध्ये येतो, येशूचा येण्याचा उद्देशच काय? आमचं पाप हरण करावा. पाप हरण म्हणजे हरण करणं, म्हणजे काढून टाकणं. हरण करणं म्हणजे नष्ट करणं. चीरहरण जसं म्हणतात, एखाद्याचं शरीर कापणं. शीलहरण म्हणजे एकाची इज्जत काढून टाकणं. तसं पाप हरण म्हणजे पापाचं अस्तित्वच नष्ट करून टाकणं. जर येशू आमच्यामध्ये येत आहे तर आमचं पापच गेलं पाहिजे. हो, पाप गेलं पाहिजे, हरण झालं पाहिजे. पाप तसंच आहे. आणि आम्ही म्हणतो आमचा ख्रिस्त आला. नाही, गाणं आम्ही गातो, ख्रिस्त आला. काय नाचतो आम्ही त्या गाण्याला. ख्रिस्त आला झाला खेडोपाडी. काल गाता मला असं वाटलं, ते म्हटलं काय गाणं सुंदर आहे ते, ख्रिस्त आला. प्रॅक्टिस घ्यायला लागलं आणि माझ्या डोळ्यासमोर चित्र आलं. मी धोतर घातलं, बंडी घातली, घोंगडी टाकली, पायात वाळा घातला, हातामध्ये काठी घेतली आणि म्हटलं या ख्रिसमसला 25-24 तारखेला असं करायचं का, की आपण असं. पण दुसरीकडे म्हटलं हे करशील, पण पाप हरण्याचं काय? काहीतरी माझ्यामध्ये पण पाप आहे. 100% माझ्यात पण पाप आहे आणि जाणीव व्हायला पाहिजे. ते जस मी एखादी कृती करायला जातो, त्यास पवित्र आत्मा नेमकं पापावरती बोट ठेवतो. तो हे सगळं तू करतो हे बाह्य स्वरूपी झालं. आतमध्ये एक गोष्ट जी तुला माहितीये, ते देवाला माहितीये, त्याचं हरण झालं का, ते गेलं का तुझ्यामधनं? लक्षात ठेवा, ऍक्शन आणि रिॲक्शन असते. जर येशू आला तर पाप हरण व्हायलाच पाहिजे, पाप गेलंच पाहिजे. पाप आणि येशू कसं दोघं एका ठिकाणी राहतील? मग ख्रिस्ताचा जन्म आमच्यामध्ये झाला तर पाप बाहेर गेलंच पाहिजे, अन्यथा उपयोग काय त्याचा? तर ख्रिस्तानी माझ्यामध्ये जन्म घेतला. येशू गवारीत तुला जागा नाही मिळाली. प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हणतो, पहा मी द्वाराशी उभा आहे, द्वार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकतो मी आतमध्ये येईल. आतमध्ये म्हणजे अंतःकरणात त्याला यायचंय. आतमध्ये जर पाप असेल तर येशू कधीच येणार नाही. म्हणून उत्तम गोष्ट काय, तो म्हटला मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी, म्हणजे कलंक पुसण्यासाठी. पाप हे सगळ्यात मोठं कलंक आहे आणि हे कलंक पुसण्यासाठी येशू आला. आम्हालाही आमच्यातलं पाप प्रभूला सांगायचंय आणि ते पाप त्याच्याकडे कबूल करायचं, सोडून द्यायचं, हरण करायचं, नाश द्यायचा पापाचा. मग खऱ्या रीतीने ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जाईल. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती बरोवूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. जगभरात नाताळाची धूम आहे. सगळीकडं लोक अतिशय भावुक होऊन या दिवसाची वाट पाहत आहे. 25 तारखेला काही घडणार नाही, आत्तापासून काहीतरी आम्हाला घडवायचंय. जर खऱ्या रीतीने देवाचं वचन माझ्याशी बोललं असेल तर आज पहिल्यांदा मी स्वतःचं परीक्षण करून प्रभूला म्हणणार आहे, प्रभूजी जसं जक्कई म्हणतो मी, कुणाचं कुभांडानं घेतलं असेल, अन्यायानं मिळवलं असेल, प्रामाणिक व्हा.